Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आपल्या सन्माननीय पाहुण्या नीलांबरी जोशी मॅडम, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रणिता नाईक आणि संजीवनी परिवाराचे श्री नरेश जोशी यांना मी व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते. संजीवनी परिवार आयोजित व्याख्यानमालेचे हे 20वे वर्ष व त्यातील हे पहिले पुष्प आज आपण येथे गुंफत आहोत. आजच्या या शुभ प्रसंगी त्या करत्या करवित्याचे स्मरण करूयात. मी आपल्या पाहुण्या नीलांबरी जोशी मॅडम, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रणिता नाईक व संजीवनी परिवाराचे श्री नरेश जोशी यांना विनंती करते की त्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा व दीप प्रज्वलनाने संजीवनी व्याख्यानमाला 2022चे उद्घाटन करावे. या कुंदे ऋतुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत प्रभूतिभीर देवही सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती निश्चेच जाड्या पहा. ईशपूजनाला सुरांची साथ देण्यासाठी ईशस्तवन सादर करीत आहे रीमा नाईक. त्यांना हार्मोनियमवर साथ करतील अनंत नाईक व तबल्यावर साथ करतील कौस्तुभ पाटील. संजीवनी परिवाराच्या श्री नरेश जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा, मॉर्गन स्टॅनली ॲडव्हान्टेजेस सर्व्हिसेसच्या व्हाईस प्रेसिडेंट प्रणिता नाईक यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावे. वेळ ज्यांनी आज आपल्यासाठी दिला आहे त्या प्रसिद्ध संगणक तज्ञ, लेखिका व सल्लागार नीलांबरी जोशी मॅडम आज आपल्यात उपस्थित आहेत. मी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रणिता नाईक यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करावे. श्री नरेश जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रणिता नाईक, आपल्या व्याख्यात्या नीलांबरी जोशी आणि उपस्थित बंधू भगिनी, आपणा सर्वांचे पुनश्च संजीवनी परिवाराच्या वतीने एकदा हार्दिक स्वागत. संजीवनी व्याख्यानमाला 2022 मध्ये
आपण 2 वर्षाच्या कालावधीनंतर आपण भेटत आहोत. मधल्या कालावधीत म्हणजे गेली 18 वर्षे सतत चालू असणारी आपली ही व्याख्यानमाला करोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्षे आपल्याला जाहीरपणे घेता आली नाही. त्यामुळे आपण ती व्याख्यानमाला म्हणजे संपूर्ण जग म्हणजे करोनाचं जे आपलं संकट होतं त्याच्यामुळे संपूर्ण जग आणि सर्व व्यवहार ठप्प झालेले, जाहीर कार्यक्रमावर बंदी होती आणि हे जेव्हा जाहीर झाले त्यावेळेला आपण व्याख्यानमाला आपली जवळ आलेली. आता व्याख्यानमाळेत खंड पडणार आहे तर आपण काय करावं अशा विचारात असताना अचानक आपण ठरवलं की आपण ती ऑनलाईन घेऊया आणि त्याप्रमाणे आपण 2020 आणि 2021 यावर्षी आपण ऑनलाईन व्याख्यानमाला घेतल्या. दोन्ही वर्षी आपण 3-3 व्याख्यानमाला आपण त्या सादर केल्या होत्या. 2020ची व्याख्यानमाला ही म्हणजे आपले लॉकआउट जाहीर झाल्यानंतरच्या 2 महिन्यात घेतलेली आणि अशी ऑनलाईन व्याख्यानमाला सादर करणारी महाराष्ट्रातील संजीवनी परिवार ही पहिली संस्था होती. त्यावेळेला संपूर्ण समाजजीवन ह्यावेळेला विस्कळीत जरी झालेलं असलं, सर्व कार्य ठप्प झालेली होती, परंतु ह्या कालावधीत संजीवनी मात्र आपली अव्याहतपणे आपले काम चालू होतं. चलते रहो आणि आपली क्रियाशीलता आणि आपलं जे कार्य आहे त्याच्यात खंड न येऊ म्हणजे सर्व प्रकारचे आपले नियम पाळून खंड न येऊ देता आपण कसं काम करत राहावं हे संजीवनीने त्यावेळेला दाखवून दिलेलं होतं. आपण त्यावेळेला म्हणजे या सर्व करोनाच्या पार्श्वभूमीवरही आपण काही ऑनलाईन व्याख्यानं घेतली. विद्यार्थ्याकरिता आपण त्यावेळेला ऑनलाईन मार्गदर्शन शिबिरं घेतली. आपण निर्मळ येथे स्वच्छता शिबिरही घेतलं होतं आणि त्याच वेळेला आपण दोन्ही वर्षी आपण वृक्ष वाढदिवस आणि झाडांचा जो आपण वाढदिवस साजरा करतो आणि वृक्षारोपण करतो तेही आपण त्याच वेळेला केलेले होते. विद्यार्थी वर्गासाठी आपण ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यानंतर आपण आकाशकंदील कार्यशाळा घेतली. 2020मध्ये आकाशकंदील कार्यशाळेला प्रत्यक्ष जमण्याचा परवानगी नव्हती, म्हणून आपण घरोघरी विद्यार्थ्यांना आणि सर्व इच्छुक जे आकाशकंदील बनवणार होते त्यांच्याकरिता आपण सर्वांना घरी जाऊन साहित्य पुरवलं होतं आणि मुलांनी अतिशय हौशेने ती आकाशकंदीलं बनवली होती. त्यानंतर पुन्हा 2021मध्ये थोडंसं जेव्हा करोनाचे निर्बंध शिथिल झाले त्यावेळेला आपण पहिल्यांदा सर्वप्रथम आपण गणेश मूर्तीसाठी कार्यशाळा घेतली वाघेश्वरी मंदिरात. त्यानंतर पुन्हा एकदा आपण आकाशकंदिलाची कार्यशाळा म्हणजे प्रत्यक्ष मुलांना बोलावून घेतली. दोन्ही वेळेला मुलांकडून आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद होता. 100च्या वर मुलं त्या कार्यशाळेत होती आणि सर्वांनी अतिशय उत्साहाने या दोन्ही कार्यशाळेत भाग घेऊन आपल्या संजीवनीलाही ते काम म्हणजे अजून पुढे कसं रेटता येईल यासाठी त्यांनी उत्साह दिला. या व्यतिरिक्त आपण म्हणजे संजीवनीचं आणखी ध्येय आहे की आपले मुलं शिक्षण मागे पडू नयेत. इतर ठिकाणी गेल्यानंतर आपण बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपल्या बोलण्यामध्ये आपण घाबरतो. अभ्यासात हुशार असतात, सर्व ठिकाणी प्रथम येतात, परंतु व्यक्त होताना मात्र त्यांना थोडंसं टेन्शन येतं. तर हे व्यक्त होण्यासाठी त्यांना वक्तृत्व स्पर्धेच्या रूपाने आपण एक व्यासपीठ तयार केलेलं होतं, जिथे आपण दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो. यावर्षी आपण 2 वर्षाच्या कालखंडानंतर आपण ती वक्तृत्व स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा जवळपास 100च्या वर विद्यार्थी आपले सामील झाले होते. वैद्यकीय मदत निधी आपला चालूच आहे. यावर्षी सुद्धा आपण जवळपास 10 रुग्णांना 3.5 लाख रुपयाच्या आसपास मदत केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या करोना काळात जेव्हा गेल्या वर्षी अचानक जेव्हा करोनाची परत दुसरी लाट आली आणि त्यावेळेला सर्व शासन यंत्रणा हतबल झाली होती. रुग्णालयात खाटा मिळत नव्हत्या, उपचारासाठी हे नव्हते आणि सर्वजण एकमेकाकडे जायलाही घाबरत होते. अशा वेळेला आपल्या परिसरात डॉक्टर थोरवे हे देवदूतासारखे काम करत होते आणि त्यावेळेला संजीवनीलाही असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण आपल्या समाजात अनेक लोकांपर्यंत उपचार पोहोचण्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि ह्यासाठी आपण मग डॉक्टर थोरवेच्या मार्गदर्शनाखाली आपण करोना उपचारासाठी आपण आपली टीम स्थापन केली आणि त्यानुसार आपण जवळपास डॉक्टर थोरवे आणि त्यांची टीम करोना रुग्णांना घरी उपचार देण्यासाठी आपण त्याची सुरुवात केली. त्या माध्यमात आपण ऑक्सिजन सिलेंडर आणले, ऑक्सिजन मापन किट घेतले आणि इतर साहित्य. आणि संजीवनीने एक टीम बनवली होती की ही सर्व टीम जेव्हा लोक घरातून बाहेर उतरत नाहीत त्यावेळेला हे टीम घरी जाऊन रुग्णाच्या घरी जाऊन ऑक्सिजन सिलेंडर पुरवत होते. जवळपास 55 रुग्णांना त्यावेळेला आपण ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवले होते आणि 101 रुग्णांना आपण घरोघर उपचार दिले.
ह्या उपचार कालावधीत म्हणजे रुग्णांनी त्यानंतर जेव्हा बरे झाले तेव्हा त्यांनी संजीवनीशी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आर्थिक सहयोग केला की इतर कोणाला जर त्रास झाला तर माझ्याकडनंही आर्थिक सहयोग मी तुम्हाला देतोय. या संपूर्ण करोना टीमच्या कालावधीमध्ये आपल्याला श्री आनंद पाटील, प्रशांत नाईक आणि वैभव पाटील यांचं उत्तम सहकार्य लाभलं. इतर समाज बांधवांनी खूप सहकार्य केलं आणि त्याच्यातून म्हणजे संजीवनी पुढे सुद्धा एक गोष्ट ठळकपणे आली की आपण काम करत राहिलो तर लोकांचा पाठिंबा आपल्याला निश्चितच असतो. काम करत राहा, समाज आपोआप मागं येतो. हे पुन्हा एकदा ते अधोरेखित झालं. म्हणजे संजीवनीचं कार्य आपलं असं नेहमी चालू राहील आणि आपल्याकडनं आपण सर्व मार्गदर्शना समावेश असा राहील ही आम्ही खात्री बाळगतो. आणि आता पाहुण्यांची ओळख करून देतो मी. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रणिता नाईक या बांधकर येथील आपल्या समाजातीलच आहेत, आपण ओळखत असाल. अवघ्या 12 वर्षाच्या नोकरीत त्या व्हाईस प्रेसिडेंट या पदावर पोहोचलेल्या आहेत. अतिशय हुशार आणि नम्र ह्या गुणांनी त्यांना ऑफिसमध्ये म्हणजे सर्वत्र त्यांना लीड करण्याची संधी मिळते. मॉर्गन स्टॅनलेमध्ये आता त्या व्हाईस प्रेसिडेंट डाटा ॲनालिटिक्स म्हणून काम करतात आणि ह्या नोकरीच्या कालावधीत त्यांना रायझिंग स्टार्स, वुमेन इन स्पॉटलाइट, SQL चॅम्पियन अवॉर्ड वगैरे असे अवॉर्ड मिळालेले आहेत. आपले मी सर्व संजीवनी परिवार आणि समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि पुढील आपली जी वाटचाल आहे ती याच्याही पेक्षा जास्त चांगली होईल याची खात्री बाळगतो मी. आपले आजचे व्याख्याते नीलांबरी जोशी ह्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे हुरहुरणारी व्यक्तिमत्व आहे. गेली 20 वर्षे त्या नोकरी करत आहेत. जवळपास त्यांनी म्हणजे किर्लोस्कर पुणे, मायक्रोटेक, कुवेत इन्फोडायनॅमिक्स, शारदा ग्रुप आणि सध्या 3IT प्रोजेक्टमध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांची म्हणजे ही नोकरीमधली त्यांची बाजू झाली, पण त्याचबरोबर लेखन हा त्यांचा दुसरा एक आवडीचा छंद आहे. आतापर्यंत त्यांची जवळपास 10 पुस्तकं लिहून झालेली आहेत आणि विषयही वेगवेगळे असतात त्यांचे. म्हणजे माध्यम आणि मानसशास्त्र पुस्तक, कॉर्पोरेट कल्लोळ किंवा मन कल्लोळ हा मनोविकारावरती लाईमलाईट या विदेशी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेला हे पुस्तक आहे. व्याख्यानं ते देतात अनेक ठिकाणी. मला दर शनिवारी असतात वाटतं ना. सोशल मीडिया आणि नातेसंबंध, करिअरच्या वेगळा वाटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, पालक आणि मुलांचा हरवलेला संवाद अशा वेगवेगळ्या विषयांवर त्याची व्याख्यानं देतात. यूट्यूबवर सुद्धा त्यांचे काही व्याख्यानं पोस्ट केलेले आहेत. मला जोश टाक म्हणजे नैराश्यावर मात कशी करावी ह्याविषयी त्यांचा व्हिडिओ ते यूट्यूबवर आहे. थिंक बँक म्हणून ग्रेट रेजिग्नेशन त्यांचा एक यूट्यूबवर आहे. महाराष्ट्र शासनात साहित्य परिषद आणि महाराष्ट्र मानसशास्त्र परिषद यांच्याकडून त्यांना मनकल्लोळ ह्या पुस्तकासाठी पुरस्कार मिळालेला आहे. चैतन्य मेंटल हेल्थ फाउंडेशन पुणे यांचा मानसशास्त्रातल्या सामाजिक कामासाठी त्यांना स्वयंसिद्धा हा 2018 साली पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. इतके करून ते थांबत नाही, त्यांच्याकडे विविध छंदही त्या जोपासतात. म्हणजे वेगवेगळे म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी साहित्य वाचन, भारतीय शास्त्रीय संगीत, गझल, हिंदी गाणी यांची आवड आणि चित्रकारी आहे. आणि मॅडम मूव्ही क्लबच्या सदस्य आहेत. त्या पुण्यातून आपल्या इथे पहिल्या व्याख्यानासाठी इथे आलात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या अध्यक्षांचे आभार मानतो आणि पुढील सूत्र मी व्याख्यानाची त्यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. जय हिंद, जय सावंत, जय संजीवनी. धन्यवाद. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक विशेष कौतुक आपण करणार आहोत. नुकत्याच MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कुमारी ऋतुजा दिलीप नाईक वाळुंजे हिचा संजीवनी परिवाराकडून आजच्या प्रमुख पाहुण्या नीलांबरी जोशी मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कुमारी ऋतुजा सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवीधर असून तिने तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये VJTI या ख्यातनाम संस्थेतून पूर्ण केले आहे. पहिल्याच प्रयत्नात MPSCची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या ऋतुजाला असिस्टंट इंजिनियर क्लास 2 पब्लिक वर्क डिपार्टमेंटची पोस्ट प्राप्त झाली आहे. मी ऋतुजाला विनंती करते की तिने व्यासपीठावर यावे.
मी सन्माननीय पाहुण्या नीलांबरी जोशी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. करू सुरुवात. सगळ्यांना आवाज ऐकू येतो? सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. संजीवनीच्या लोकांनी हा कार्यक्रम इतका नेटका आयोजित केला, म्हणजे त्यांचे मला कार्यक्रम ठरवण्यापासून ते आत्ता इथे पोचल्यानंतर सुद्धा इतके व्यवस्थित फोन येत होते आणि त्या सगळ्यांनी त्या कार्यक्रमाबद्दल मला खूप चांगली आणि वेळच्या वेळी माहिती दिली. काय कार्यक्रम आहे ते मला पहिल्यापासून माहिती होतं, नाहीतर जनरली किंवा बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही व्याख्यान द्यायला जाता आणि इथे काय एकूण रूपरेषा आहे याचा पण तुम्हाला एक विषय असतो, पण तुम्हाला अंदाज नसतो. असेही अनुभव येतात. मी काय सरसकटच असे अनुभव येतात असं म्हणत नाही, पण मला इथे बोलवल्याबद्दल मी आयोजकांची अत्यंत आभारी आहे. आणि तुम्ही सगळे इतक्या उन्हाळ्याच्या तडाख्यात भाषण ऐकायला जमले आहात त्याबद्दल तुमची पण आभारी आहे. यांच्या पत्रकात सुधीर मोघे यांची एक कविता होती आणि तरीही वसंत फुलतो वगैरे असं छान, आणि या कार्यक्रमाचं नावही वसंतोत्सव आणि असंच आहे. आणि खरं म्हणजे मला गाण्यांची, कवितांची, गझलची खरंच खूप आवड आहे. त्यामुळे वसंतकाली वनी दिनांती एकच पुशिते तुझं एकांती, एकांती कर कोमल माझा हाती घेशील का, माझा होशील का. अशी गदिमांचं एक गाणं आहे, खूप लाखाची गोष्ट नावाच्या चित्रपटातलं. म्हणजे वसंत असं म्हणल्यावर असे काहीतरी गाणी वगैरे आठवतात. आणि खरं म्हणजे मी वाट बघते की महाराष्ट्रात कोणीतरी मला कविता आणि याच्यावर बोलवेल, कारण झपूर्झा हे पहिलं पुस्तक जेव्हा साहित्यिकांवरचं लिहिलं त्याच्या प्रस्तावनेत पण मी लिहिलं होतं की बरीचशी पुस्तकं मी वाचली आहेत, पण कविता हा माझा अत्यंत लाडका काव्य प्रकार आहे, साहित्यातला प्रकार आहे असं लिहिलं होतं. पण पुढे जाऊयात. करोनाचं आत्ता यांनी सगळं सांगितलं आणि खरं म्हणजे सगळेजण आता कुठलीही मीटिंग घ्यायची असेल ना तरी आम्ही सुद्धा आता म्हणतो की ऑनलाईन नको, कंटाळा आला, एकमेकांचे ऑनलाईन चेहरे बघायला सुद्धा नको वाटतंय. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर मी करोना संपल्यानंतर आम्ही माइंडजिम नावाचा उपक्रम चालवतो, तिथे मी काही लेक्चर्स घेतली आहेत. पण पुण्याच्या बाहेर जाऊन करोनाचं सगळं सावट संपल्यानंतर हे मी पहिलंच व्याख्यान देते आहे. त्याच्या आधी 2019पर्यंत मी सुमारे 100 व्याख्यानं दिली होती. आणि मला व्याख्यानं खरं म्हणजे माझी पर्सनॅलिटी खूप इंट्रोवर्ट आहे, खूप लोकांशी बोलणं आणि हा माझा पिंड नाही. पण मनकल्लोळ पुस्तक 2017 साली लिहिल्यानंतर असं लक्षात आलं की सायकोलॉजी आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स याच्या बाबतीत आपल्याकडे खूप अज्ञान आणि खूप टॅबू आहेत. आत्ताही आम्ही बोलत होतो तेव्हा तो विषय परत एकदा निघाला आणि ह्याच्यातून थोडंसं त्याच्याबद्दल सांगावं व्याख्यानामधून असा एक प्रयत्न असतो. मनकल्लोळ लिहिलं तेव्हा 2 गोष्टी लक्षात आल्या की सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सगळ्या काही डिसऑर्डर्स नसतात, त्याला 2 महत्त्वाची कारणं किंवा महत्त्वाचे घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही म्हणजे जर शिकत असतील कोणी तर शाळेत किंवा कॉलेजमध्ये आणि नंतर काम किंवा व्यवसाय या ठिकाणी येणारे ताणतणाव हा खूप मोठा एक सायकोलॉजीतल्या प्रॉब्लेम्स म्हणजे स्ट्रेस, डिप्रेशन, रोजची अँझायटी या गोष्टींना एक तो घटक महत्त्वाचा ठरतो. आणि दुसरा आहे तो मीडिया. त्याच्यामुळे मी कामाच्या ठिकाणी जे ताणतणाव निर्माण होतात त्याच्यावर इंडस्ट्रियल सायकोलॉजीचं पुस्तक 2018मध्ये लिहिलं, कॉर्पोरेट कल्लोळ नावाचं. आणि मीडियाचं लिहायचं असं मी ठरवलं होतं. गेली 3 वर्ष अभ्यास करून मी मीडिया सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी या विषयावर एक पुस्तक लिहिलं. ते माध्यम कल्लोळ नावाने आता काहीच पुढच्या 1-2 महिन्यात ते येईल. पण अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि जेव्हा आयोजकांनी मला सांगितलं की टेक्नॉलॉजीमधली आव्हानं इंडस्ट्री 4.0वर तुम्ही ह्याच्या आधी ऐकलेलं असेल, पण हा एक वेगळा आणि नवीन विषय आहे. यातली गंमत अशी आहे की माझं पुस्तक पूर्ण झालं त्याच्यानंतर मी सायकोलॉजी टुडे नावाच्या वेबसाईटवर एक लेख वाचला आणि त्याच्यात मी जे पुस्तकात लिहिलं आहे त्यातलं बरंचसं होतं, म्हणून मी त्याच्या लेखकाला ईमेल पाठवली. तर तो स्वतः मानसशास्त्रज्ञ आहे. अमेरिकेतल्या अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ही जी संस्था आहे त्याच्या ज्या वेगवेगळ्या डिव्हिजन्स असतात त्यातली 46वी जी डिव्हिजन आहे 46 ती 1986 साली मीडिया सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी
याच्यासाठी सुरू झाली आणि वेगवेगळा मीडिया कसा बदलत गेला, त्याचे तंत्रज्ञान कसं बदलत गेलं आणि त्याचे सायकोलॉजिकल परिणाम समाजावर कसे कसे होत गेले याच्या अभ्यासासाठी आणि त्याचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अशा दोन्ही कारणांनी ती डिव्हिजन कार्यरत आहे. आणि त्यांनी मला माझ्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या आणि मला त्याचं खूप बरं वाटलं. साधारण मी तुम्हाला आधी सोशल मीडियामधले काय काय प्रॉब्लेम्स आहेत, आत्ता मीडियाची डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी बरोबर कशी झाली, त्याचे सायकोलॉजिकल इफेक्ट्स कसे होत गेले आणि मीडिया सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजीमध्ये याच्यानंतर कुठल्या कुठल्या संधी किंवा कुठले कुठले जॉब्स आणि याचं फ्युचर काय असेल, असं 3 भागात साधारण आजचं माझं व्याख्यान मी देणार आहे. जेव्हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन ओळखी करून दिल्या आपण करोनाच्या काळात एकमेकांच्या, तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात येते की जेव्हा आपण सांगतो कोणालाही की आता प्रत्येकाने आपापली ओळख करून द्यायची आहे. मी हे फॅमिली ग्रुपमध्ये म्हणत नाही आहे, कारण फॅमिली ग्रुपमध्ये आपण एकमेकांना ओळखत असतो किंवा अगदीच सांगायचं तर चांगलेच ओळखून असतो असंही म्हणता येईल. पण इतर ग्रुप्समध्ये असं होतं की तुमची ओळख करून द्या आणि काही काही जण जर तुम्ही पाहिलं ना तर आता माईक माझ्यापर्यंत येईल किंवा ऑनलाईन मीटिंगमध्ये सुद्धा तर मला काहीतरी माझ्याबद्दल सांगायला लागेल आणि खूप घाबरून जातात आणि ते शक्यतो पास करतात किंवा 1-2 वाक्यात नाव वगैरे सांगून पुढे जातात. आणि काही जण मात्र एवढे नार्सिसिस्टिक म्हणजे स्वतःवर प्रेम करणारे असतात की ते साधारण 4थीत मला पहिली स्कॉलरशिप मिळाली बरं का, इथून सुरुवात करतात. मग आपल्या लक्षात येतं की आता पुढच्या स्कॉलरशिप्स, मग कॉलेज, मग डिग्री, मग त्याच्यानंतर लग्न, मुलं, नातवंड असतील तर असं तो सगळा प्रवास सुरू होणार आहे आणि आपण बऱ्यापैकी वैतागून जातो. आता ह्याचा माझ्या भाषणाशी काय संबंध आहे असं म्हणाल तर नाईलाजाने का होईना मला फ्युचर सांगण्यासाठी थोडंसं तरी मागे जाऊन तुम्हाला मीडिया कसा बदलत गेला हे खूप थोडासा इतिहास सांगायला लागणार आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. 2च दिवसांपूर्वी ॲमेझॉन प्राईमवर गिल्टी माइंड्स नावाची एक वेब सिरीज आली आहे आणि त्याच्या दुसऱ्या भागात एक विलक्षण एपिसोड आहे. तो बघून खरं म्हणजे मी पण सुन्न झाले. अगदी 2च दिवसांपूर्वी आली. त्याच्या सुरुवातीला एक टीनेजर मुलगा 19 वर्षांचा एका कॅबमध्ये बसलेला आहे आणि कॅबचा ड्रायव्हर आहे. तर हा मुलगा मागच्या सीटवर बसला आणि तो गॉगल घालतो आणि तो ड्रायव्हर त्याला विचारतो सुद्धा की तुला काय डोळे वगैरे आलेत का, काही प्रॉब्लेम आहे का, गॉगल का घातलायस, कारण संध्याकाळ रात्रीची वेळ असते. आणि पुढे त्यांनी असं दाखवलं की तो कुठेतरी अशी कॅबमध्येच थांबवायला सांगतो आणि खूप लॉंग शॉट घेतलाय आणि सूर्याचे वार करून तो त्या कॅबच्या ड्रायव्हरला मारून टाकतो. आणि इथे ती सिरीज सुरू होते आणि नंतर ही कोर्टात केस जाते. तो 19 वर्षाचा मुलगा इंजिनिअरिंग करत असतो. त्याला स्वतःच्या घरातून किंवा लहानपणापासून काही प्रॉब्लेम्स असतात, पण त्याच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो हे का करतो याचा जर विचार केला, म्हणजे त्यांनी दाखवलंच आहे, विचार करायची गरज नाही. तो एक व्हिडिओ गेम खेळत असतो आणि त्या व्हिडिओ गेममध्ये चॅलेंज असतं की तुम्ही ऑनलाईन जे काही तो व्हिडिओ गेमच्या लेवल्स पास करताना तुम्ही या दुनियेच्या बाहेर वास्तव दुनियेत काहीतरी ॲडव्हेंचरस असं करायचं आहे आणि ते ॲडव्हेंचरस केलेलं तुम्ही रेकॉर्ड करायचं आहे. त्यामुळे त्यांनी जो गॉगल घातलेला असतो त्यात तो रेकॉर्ड पण करतो आणि ते सबमिट करायचं, अपलोड करायचं आणि त्याचं त्याला काय मिळणार असतं तर $1,00,000 त्याला बिटकॉईनमध्ये मिळणार असतात असं तो कोर्टात सांगतो. आपण हे सगळे जे परिणाम आहेत सोशल मीडियाचे किंवा व्हिडिओ गेमिंग किंवा या सगळ्याचे, याचं थोडंफार आपल्याला रोज वर्तमानपत्रांमधून गेल्या 5-6 वर्षात आपल्यापर्यंत येत आहे. पण किती टोकाला हे विसंवाद पोचले आहेत मुलांमधले आणि पालकांमधले आणि मुलं कुठल्या जगात वावरत आहेत याची आपल्याला फारशी कल्पना नसते. आपण आत्ता हिंदुस्थानी भाऊमध्ये अचानक ते प्रकरण वाढलं तेव्हा असं लक्षात येतं की हिंदुस्थानी भाऊ म्हणजे कोण हे पालकांना माहिती पण नव्हतं. तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होता आणि अशा प्रकारचे विसंवाद जेव्हा खूप दिसतात तेव्हा हा खूप गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. PUBG नावाचा गेममध्येच व्हिडिओ गेम खूप पॉप्युलर झाला होता. तर एका मुलाने विषारी दागिन्यांना पॉलिश करण्याचं रसायन तिथे होतं आणि पाणी होतं. तो PUBG खेळता खेळता त्याने ते चुकून तो प्यायला आणि तो मरण पावला. PUBGच खेळण्याशी एक खूप विचित्र हेल्पलाईनला एका फोन आला गुजरातमधल्या आणि मी ह्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या शक्यतो
भारतातल्या घटना सांगते. आणि त्या बाईनी सांगितलं की माझं लग्न झालं आहे, मला एक लहान मुलगी आहे आणि म्हणजे पबजीच्या हेल्पलाईनला का फोन केला आहे, तर तिने असं सांगितलं की पबजीमधला माझा जो पार्टनर आहे त्याच्याशी मला लग्न करायचं आहे आणि म्हणून मला डिव्होर्स हवा, आता तुम्ही मला मदत करा. इथपर्यंत या गोष्टी गेलेल्या असतात. पबजीसारखंच आहे. म्हणजे सेल्फी हा प्रकार अजून एक खूप वाढलेला आहे. आपण कुठेही गेलो ना तरी खायच्या आधी म्हणजे ते सगळं असं सजवलेलं असतं, ते तोंडात गेल्याच्या आधी कोणतरी म्हणतं नाही थांब मला फोटो काढू दे. कुठेही आधी ती सेल्फी आणि आपण त्याच्यासाठी म्हणून इतकं तयार होऊन जातो. पूर्वी म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं तयार होऊन जाण्याची खरं म्हणजे गरज आणि सवय नव्हती. पण आता कुठलाही कार्यक्रम असेल तर तो तुम्ही कार्यक्रम किती एन्जॉय केला त्याच्यापेक्षा तुम्ही त्याचे फोटोज किंवा त्याचे व्हिडिओज कुठल्या सोशल मीडिया ॲप्सवर टाकले आणि त्याला किती लाईक्स मिळाले आणि त्याला किती कॉमेंट्स मिळाल्या ह्याला जास्त महत्त्व आलं आहे. आणि त्या सगळ्याच लोकांना जर विचारलं तर तिथे ते गेट टुगेदर असेल किंवा फॅमिली फंक्शन असेल तर तिथे ते फंक्शन किती एन्जॉय केलं, किंवा तुम्ही एकटे असाल कुठेतरी समुद्रकिनारी बसला असाल आणि तुम्हाला असं तिथे किती शांत वाटतंय, छान वाटतंय हे जगाला ओरडून म्हणजे शांतता गेली कुठेतरी पण जगाला ओरडून सांगायची गरज वाटते. मग तुम्ही आधी त्याच्यावर एक फोटो टाकता. याचं लोण इतकं पसरलं की सेल्फीमुळे किती लोक कुठेतरी दरीच्या टोकाशी उभी राहिली, कुठेतरी धरणाच्या इथे गेली आणि ती सेल्फी काढता काढता मरण पावली असं आपल्याला दिसतंच. दुसरा एक प्रॉब्लेम सेल्फीमुळे जो झाला आहे तो प्लास्टिक सर्जरीचा झाला आहे. पूर्वी हिंदी चित्रपटातले किंवा चित्रपटांमधले अभिनेते अभिनेत्री ह्यांनी प्लास्टिक सर्जरी केली, कॉस्मेटिक सर्जरी केली असं आपण ऐकायचो आणि आपल्याला ते माहिती आहे, त्याचं आपल्याला काही नवीन नाही. पण 2018 साली जगातल्या 20 कोटी लोकांनी प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि त्याचं कारण असं होतं की सेल्फी काढल्यानंतर त्याच्यात निरनिराळे फिल्टर्स असतात हल्ली स्मार्टफोन्सवर जे असतात ते, आणि प्रत्येकजण आपला चेहरा खूप सुंदर त्याच्यात दिसेल असे फिल्टर्स वापरतो आणि मग मी त्या फिल्टर लावलेल्या ह्याच्यात जशी सुंदर दिसते किंवा जसा सुंदर दिसतोय तसं मला दिसायचं आहे असं म्हणून ते प्लास्टिक सर्जन्सकडून त्यांच्याकडून ती सर्जरी करून घेतात. याच्यात खूप सारी हानी होते आणि परत आत्ताच्या व्यासपीठाचा हा विषय नाही आहे पण सौंदर्याच्या खऱ्या व्याख्या काय वगैरे असं याच्यातून खूप मोठा विषय होऊ शकेल. टिकटॉकवर व्हिडिओ टाकणं असा एक बराच मोठा प्रॉब्लेममध्ये झाला होता आणि त्याचीच पण एक खूप हृदयद्रावक घटना आहे की दिल्लीला 3 मित्र जीपनी उघड्या जीपमधून गाडी चालवत निघाले होते. टीनेजर्स होते आणि त्यातल्या तिघं बसले होतं. त्यातल्या एकाने तो ड्राईव्ह करत होता, त्याच्या कपाळावर बंदूक रोखली आणि खरं म्हणजे त्यांनी असं सांगितलं की मला त्याच्या कपाळावर मी बंदूक रोखली असं एक ॲडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग असा एक व्हिडिओ काढून त्याच्यावर अपलोड करायचा होता सोशल मीडियावर. पण त्याच्या हातातून ती गोळी सुटली. तो माणूस, तो त्याचा मित्र टीनेजर मरण पावला आणि पोलीस चौकीमध्ये ते गेले त्याच्यानंतर. पण जसं मी सुरुवातीला गिल्टी माइंड्सचं सांगितलं तसंच की इंटेन्शन गेमचं होतं पण कुठपर्यंत हे सगळं पोचलेलं आहे. टिकटॉकच्या व्हिडिओचा दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की पोर्नोग्राफीचं प्रमाण त्याच्यामुळे खूप वाढलं. एकमेकांना खरं म्हणजे आपल्याला काही शब्द माहिती नव्हते. म्हणजे आपण टेक्स्ट मेसेज करतो त्यामुळे टेक्स्टिंग असं आपल्याला माहिती असतं पण सेक्स्टिंग असा एक प्रकार आहे की सेक्स रिलेटेड मेसेजेस. तर 7वीतल्या एका मुलीने, पुण्यातल्या शाळेतली घटना आहे की एका मुलाला 8वीतल्या आपलं एक अर्धनग्न छायाचित्र पाठवलं आणि त्याने ते शाळेत व्हायरल केलं आणि मग त्याला सगळीकडे जाऊन त्याला असं मी असं परत करणार नाही वगैरे दृश्यम चित्रपटात असं एक दाखवलं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी होतात. सोशल मीडियाचा अजून एक खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सायबर बुलिंग. एकमेकांना चिडवणं, एकमेकांची टवाळकी करणं, रॅगिंग, हे सगळे प्रकार चालत होते. हे आत्ता अचानक सुरू झाले असं आपण कोणीच म्हणू शकणार नाही. डॉक्टर अरुण गद्रे यांची घातचक्र नावाची कादंबरी आहे याच्यावर की एका मेडिकल कॉलेजमध्ये एका मुलाला कसं रॅगिंग होतं. पण सायबर बुलिंगचा प्रॉब्लेम असा आहे की एका वेळी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं वेबपेज तयार केलं आणि त्याच्यावर त्याला बदनामी होईल असा त्याच्याबद्दल मजकूर टाकला, त्याच्यानंतर तो मुलगा शाळेत जाईन असा झाला. आणि कधी कधी सायबर बुलिंगमध्ये कधी कधी किंवा अनेक वेळा समोरची व्यक्ती दिसत पण नाही, तुम्हाला त्याची आयडेंटिटी माहिती पण नसते. म्हणजे फेसबुकवरची जेवढी प्रोफाईल्स आहेत त्या प्रोफाईल्सपैकी 33% प्रोफाईल्स जवळजवळमध्ये फेसबुकनीच हा डेटा जाहीर केला होता ही फेक आय डी असतात, ती खरी नसतात.
आणि असं कोणीतरी अननोन माणूस, म्हणजे नोन माणूस तुम्हाला काहीतरी चिडवतंय, काहीतरी करता याचं, काहीतरी फेस करता येतं, काहीतरी बोलता येतं, काहीतरी उत्तर देता येतं, पण अनोळखी माणसं येऊन तुम्हाला रात्री काहीतरी तुमच्याबद्दल बोलतायत, तुमचं काहीतरी एखादं सिक्रेट, मुलं मुली शाळेतली कॉलेजमधली घाबरून जातात छोट्या छोट्या गोष्टीत, आणि मग मी हे तुझ्या आईवडिलांना सांगेन असं म्हणून त्यांना धमक्या देतात. सायबर बुलिंगचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे कॅटफिशिंग. आपण वर्तमानपत्रामध्ये अनेकदा वाचतो की एखाद्या बाईला, जनरली बायका याला बळी पडतात, तिच्याकडून काही लाख रुपये तिने दुबईला ट्रान्सफर केले किंवा 55 लाख एकदम ट्रान्सफर केले. तर अशा प्रकारे एखाद्याला ऑनलाईन भुलवून आणि जी काही व्यक्तिवादाकडे, एकटेपणाकडे झुकलेली समाजव्यवस्था आहे त्याच्यामुळे बरीचशी लोकं आजकाल एकटी राहतात. ती रात्री गप्पा मारत असताना सहजपणे आपली माहिती सांगितली जाते आणि त्या माहितीचा फायदा घेऊन कोणीतरी सहानुभूतीपूर्वक तुमच्याशी बोलतंय असं म्हणलं की थोडेसे पैसे दिले तर काय बिघडतं असं म्हणून काही तुमचे क्रेडिट कार्डचे नंबर किंवा बँक अकाउंटचे डिटेल्स शेअर केले जातात आणि त्याच्यातून कॅटफिशिंगचं प्रमाण खूप वाढलं आहे. माझ्या जवळच्या मित्राची एक मुलगी होती, 9वीत होती, घरातली लोकं काहीतरी म्हणाली तिला, म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही भावाला जास्त, भावाचं कौतुक करता वगैरे. तर ही माझ्या बाबतीत म्हणजे मला माहिती असलेली घटना आहे. आणि ती एक दिवस उठली आणि ती म्हणली मी दिल्लीला चालली आहे. तिचं सोशल मीडियावर कोणाशी तरी ओळख झाली होती आणि तिला एका माणसाने सांगितलं असंच की तिच्याशी खूप गोड बोलून तू किती छान डान्स करतेस, तू किती छान दिसतेस, कारण तिने तसे सगळे व्हिडिओज फेसबुकवर किंवा इतर सोशल मीडिया ॲप्सवर टाकले होते. आणि तिला त्या माणसाच्याबद्दल, हे तो मध्यमवयीन गृहस्थ होता, सापडला. पण त्याच्यापासून किंवा त्याच्या मानसिकतेतून तिला बाहेर काढणं हा एक मोठा उपद्व्याप होऊन बसला. सायबर गुन्हे ही स्वतंत्र शाखा आहेच आता. त्याच्यामुळे नोमोफोबिया, टेक्नोफरन्स असे काही शब्द आहेत. नोमोफोबिया म्हणजे फोबिया हा शब्द मनोविकार आहे, कारण काही काही लोकांना पाण्याची भीती वाटते, काही काही लोकांना पुलावरून जायची भीती वाटते, अनेक प्रकारचे फोबिया आहेत. क्लास्ट्रोफोबियामध्ये बंदिस्त जागांची भीती वाटते. मनकल्लोळमध्ये मी त्याची लिस्ट पण दिली आहे. पण नोमोफोबिया म्हणजे आपल्याला कदाचित तो प्रत्येकालाच असू शकतो की नो मोबाईल फोबिया, म्हणजे आपल्याला आपला मोबाईल आपल्यापाशी नाही आहे आणि तो वाजत नाही आहे ह्याच्याशिवाय 15 सेकंदसुद्धा माणसं राहू शकत नाहीत आणि त्यांना त्याची खूप भीती वाटते. टेक्नोफरन्स हा शब्द असा वापरला जातो की टेक्नॉलॉजिकल इंटरफिअरन्स, कारण कुठेही तुम्ही दिवसभरात नवरा बायको एकमेकांना किती वेळ देतात ह्याचं उत्तर फक्त 19 मिनटं वगैरे असं इतकं कमी आहे. आणि जेव्हा कधी घरात आपण एकमेकांशी बोलत असतो तेव्हा एक कोणीतरी व्यक्ती मोबाईलमध्ये काहीतरी चेक करत असते आणि नुसते हो हो अशी उत्तरं येतात. आणि हॉटेलमध्ये आपण गेलो किंवा कुठल्याही पर्यटनाच्या ठिकाणी गेलो तिथेसुद्धा लोक एकमेकांशी बोलायच्या ऐवजी, मी सुरुवातीला म्हणलं तसं, सेल्फी काढण्यात किंवा त्या टेक्नॉलॉजिकल इंटरफिअरन्समध्येच तो कसा क्रिएट होईल याच्यातच मशगूल असतात. असं वाटतं की त्यांच्या हातातले मोबाईल काढून घ्यावेत. आत्ताच मी मागच्या 15 दिवसांपूर्वी एका फंक्शनला गेले होते, तर साधारण 2 वर्षाचं मूल होतं आणि त्याची आई त्याला भरवत होती. त्याने असा मोबाईलमधला गेम, ती म्हणली की मोबाईल बघितल्याशिवाय, म्हणजे मोबाईलमध्ये काहीतरी चालू केल्याशिवाय तो जेवतच नाही. आता ह्या सगळ्याची जी उत्तरं आहेत ती माध्यम कल्लोळ पुस्तकात मी लिहिली आहे, कारण तो आपला विषय नाही आहे. फेसबुक ॲडिक्शन हा एक विषय आहे. लाईक बटन जस्टिन रोझेंटाईन नावाच्या माणसाने इंट्रोड्यूस केलं. लाईक आधी बटन नव्हतं फेसबुकवर, फेसबुक सुरू झालं तेव्हा. आणि सोशल डायलेमा नावाच्या डॉक्युमेंटरीमध्ये तो जस्टिन रोझेंटाईन स्वतःच म्हणतो की मी लाईक बटन सुरू करून किंवा डेव्हलप करून चूक केली, कारण त्या लाईक्सच्या चकव्यात आपण असे अडकतो. बिहेवियरल सायकॉलॉजी, जी वर्तणुकीचं मानसशास्त्र असं जे आहे ना, त्याच्यात याचं उत्तर सापडतं. स्किनर नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी काही उंदरांवर प्रयोग केला होता. तर पिंजऱ्यात उंदीर ठेवला आहे आणि कळ दाबली की वरून अन्नाचे कण पडतात, असं साधारण त्याचं होतं. तर उंदीर ते लवकरच शिकतो की आपण ती कळ दाबली की आपल्याला खायला मिळतं, त्यामुळे तो जाता येता ते कळ दाबली जाते त्याच्याकडून. पण हळूहळू असं त्याला प्रयोगाच्या पुढच्या टप्प्यात असं केलं की त्याला काही वेळा त्यांनी कळ दाबल्यावर अन्नाचे कण पडायचे किंवा काही वेळा ते पडायचे नाहीत. आणि मग आता अनिश्चिती निर्माण झाली त्या उंदराच्या डोक्यात. त्याच्यामुळे तो सारखीच ती कळ दाबायला लागला, कारण मिळेल की नाही याची खात्री नाही.
कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आम्ही जनरली हा शब्द वापरला जातो की या रॅट रेसमध्ये वी ऑल आर रॅट्स. तसं आपण आता सगळे या फेसबुकच्या चकव्यातले रॅट्स झालेलो आहोत. कारण आपण जेव्हा एखादी पोस्ट टाकतो तेव्हा आपल्याला खात्री नसते की याला किती लाईक्स येतील आणि मग आपण ती पोस्ट टाकतो. मी फेसबुक हे एक उदाहरण देते. सगळ्या सोशल मीडिया ॲप्सची नावं घेऊन प्रत्येकाचं ॲप्लिकेशन सांगणं मला शक्य नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे तेवढा. तर आपण मग लगेच धडधडत्या अंतःकरणाने असं त्याच्यात किती लाईक्स मिळाले, मग तिथे काही तो काउंटर वाढला आहे का वगैरे असं आपण चेक करतो. त्या उंदराला जसं आता यावेळेला अन्न मिळणार की नाही याची शाश्वती नसते, तसं आपल्यालाही मग लाईक्स मिळतील का नाही, आणि त्याचा मेंदूतल्या डोपामाइनशी संबंध आहे. आणि ते डोपामाइनचं चक्र, आपण रसायनाचं चक्र खूप वाढवलं आहे, हे पण त्याला एक कारण आहे. आणि हे सगळं करण्यासाठी या कंपन्या फेसबुकसारख्या काय काय करतात, म्हणजे आपल्याला त्या फेसबुकचं ॲडिक्शन लागावं म्हणून ते काय प्रकारे कार्यरत असतात याच्यासाठी मी तुम्हाला एक पॅरेग्राफ वाचून दाखवणार आहे. जरा मोठा आहे. काय काय माहिती गोळा करतं तर तुमचं पृथ्वीवरचं ठिकाण, तुमचं वय, तुमची पिढी, भाषा, शिक्षण, शिक्षणाचं क्षेत्र, शाळा, वंश, उत्पन्न, खर्च, कोणत्या प्रकारचं घर आहे त्याची माहिती, घराची किंमत, घराचा आकार, घराचं चौरस फुटातलं क्षेत्रफळ, तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये पुढच्या 30 दिवसात किती जणांची ॲनिव्हर्सरी किंवा वाढदिवस आहे, किती जण कुटुंबापासून दुसऱ्या शहरात वेगळे राहतात, कोणत्या मित्रांचं नवीन लग्न किंवा साखरपुडा झाला आहे, किती जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत, किती जणांना नुकतीच नोकरी मिळाली आहे, किती जणांनी नुकतंच घर बदललं आहे, तुमच्या पालकांचं वय किती आहे, तुम्हाला मूल होणार असेल तर ते कधी होणार आहे, राजकारणात किती जणांना इंटरेस्ट आहे, किती जण इंट्रोवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट आहेत, तुम्ही नोकरी कुठे करता, ते उद्योगाचं क्षेत्र कोणतं आहे, तुमचा हुद्दा कोणता आहे, तुमचं ऑफिस कसं आहे, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुम्हाला मोटरसायकल किंवा कुठलं वाहन वापरायला आवडतं, कोणती मोटर गाडी घ्यायचा विचार करताय, म्हणजे त्याची किंमत, त्याचा ब्रँड, तुम्ही जी काय सर्च करता ती, कोणती गाडी दुरुस्तीला देणार आहे, कोण गाडी दुरुस्तीला देणार आहे, तुम्ही किती वर्षात साधारणपणे एक गाडी बदलता, तुमच्या कंपनीतले किती जण मोटार गाड्या वापरतात, तुम्ही कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरता, तुमच्यापैकी व्हिडिओ गेम्स किती जण खेळतात, किती जण फेसबुकवर एखाद्या कार्यक्रमाचे इव्हेंट्स तयार करतात, फेसबुकवरून जाहिराती करायला किती जण किती पैसे देतात, कोणता युजर कोणतं फेसबुक पेज ॲडमिनिस्टर करतो, कोणते फोटो अपलोड करतं, तुम्ही कोणत्या इंटरनेट ब्राउझर ईमेल्स आणि इतर ॲप्स वापरता, नवीन तंत्रज्ञान बाजारात आल्यावर ते किती दिवसांनी वापरता, तुम्ही कोणत्या देशात जन्माला आलात आणि आत्ता कुठे राहता, तुम्ही कोणत्या संघटनेत आहात, तुमच्याकडे किती क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स आहेत, ती तुम्ही किती वेळा वापरता, तुम्ही रेडिओ ऐकता का, तुम्ही कोणते टी व्ही कार्यक्रम बघता, कोणता मोबाईल वापरता, इंटरनेट कनेक्शन कोणतं वापरता, तुम्ही नुकताच स्मार्टफोन घेतला आहे का, इंटरनेट स्मार्टफोनवरून वापरता का, कोणत्या प्रकारचे कपडे घालता, सर्वात जास्त खरेदी वर्षातून कधी करता, बियर, वाईन किंवा इतर मद्य खूप जास्त प्रमाणात कोण विकत घेतं, किराणा मालाचं सामान ऑनलाईन कोण विकत घेतं, जास्त सौंदर्य प्रसाधनं कोण घेतं, कोणती औषधं कोण कधी विकत घेतं, अशा प्रकारचा डेटा. म्हणजे मी हा आता संपूर्ण तरी अजून सांगितलाच नाही आहे, पण रोज तुम्ही एक क्लिक मारलीत माऊसची की त्याला क्लिक बेट पॉप्युलिझम असा इंग्रजी शब्द आहे की साधारण 300 ते 400 साईट्सना तुमचा डेटा त्या गोळा करत असतात. कुकीज म्हणतात त्याला. तितक्या ठिकाणी तुमचा डेटा पोचतो. आणि पर्सुआझिव्ह टेक्नॉलॉजी असं याला म्हणतात, कारण हे सगळी तुमची माहिती काढून तुम्हाला त्याप्रमाणे सतत फेसबुकवर तुम्हाला जे दिसतं किंवा कुठल्याही इतर गुगल सर्च जरी तुम्ही केले तरी तुम्हाला काय दाखवायचं हे तुमच्या या सगळ्या माहितीवरून आपल्याला असं वाटतं की आपण सर्च करतोय, आपल्याला हवं ते रिझल्ट्स आपल्याला मिळत आहेत. पण हा आपला भ्रम आहे, कारण ही सगळी इंडस्ट्री या सगळ्या पॅरामीटर्सवरून तुम्हाला हवे तसे रिझल्ट्स दाखवते. आणि ह्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला दुसरी कुठलीही माहिती, दुसऱ्या कुठल्याही माणसाचे विचार हे तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. तुमचं पोलरायझेशन होतं. आणि आत्ता जे काही समाजात आपण बघतो की कुठलाही नवीन चित्रपट आला, कुठलीही घटना घडली की एकाच बाजूनी एकांगीपणे विचार करणं हे का वाढलंय? कारण तुमच्यापर्यंत येणारी माहिती, पूर्वी आपण जेव्हा पुस्तकं वाचत होतो छापील तेव्हा किंवा काही इतर मार्गांनी वर्तमानपत्र वाचत होतो
तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची माहिती, वेगवेगळी वर्तमानपत्र आपल्याला वाचायला मिळत होती, वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटायची शक्यता तरी होती. पण हे सगळं बंद केलं, कारण तुम्हाला कुठल्या ग्रुपमध्ये आवडतं याप्रमाणेच तुम्हाला सजेशन्स दिली जातात. म्हणजे तुम्हाला कुत्रा पाळायला आवडतं असेल आणि तुम्ही तशी सर्च दिली तर तो लगेच तुम्हाला गोड छान पपीज आणि हे सगळं दाखवेल. पण कुत्रं चावतं का अशा प्रकारची लगेच तुम्हाला कुत्र्याबद्दल हेट कसा निर्माण होईल. तुम्ही इथल्या नालासोपारामधून एखादी सर्च दिली आणि वॉशिंग्टन DC मधून दिली तर तुम्हाला रिझल्ट्स त्याच गोष्टीचे वेगळे येतात. अशा प्रकारे तुमच्यावर, याला फिल्टर बबल्स असा शब्द आहे आणि ही टेक्नॉलॉजी सोशल मीडिया खूप जास्त वापरतो. तुमची मानसिकता म्हणजे या सगळ्याशी मनाचा संबंध आहे. हे तंत्रज्ञान पहिल्या मीडियापासून सोशल मीडियापर्यंत जसं वाढत गेलं तसं तुमच्या मनावरचं साम्राज्य हे सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या किंवा हे सगळं बनवणाऱ्यांच्या हातात गेलं. आपल्याला खूप वाटतं की हे सगळं आपण कंट्रोल करतोय. याच्या पुढे आता थोडंसं मीडिया कसा सुरू झाला आणि मीडियाचे टप्पे याच्याबद्दल मी बोलतेय. भाषेचा उगम 80,000 वर्षांपूर्वी झाला असं नॉम चॉम्स्की नावाचा एक स्कॉलर आहे, तो आता 94 वर्षाचा आहे. त्याचं मत आहे. त्याचं लिंग्विस्टिक्स आणि त्याच्यातलं MIT मध्ये तो कार्यरत आहे अमेरिकेतल्या. त्याच्यानंतर सगळं जे भाषा जेव्हा सुरू झाली तेव्हा सगळं जे कम्युनिकेशन होतं मीडियाचं ते मौखिक होतं. म्हणजे वेदसुद्धा आपण म्हणतो की एका सांगून पुढच्या पिढीकडे गेले आणि म्हणून एकपाठी अशा शब्दांना खूप महत्त्व होतं आणि स्मरणशक्ती या गोष्टीला महत्त्व होतं. कंपॅरेटिव्हली आता स्मरणशक्तीचं महत्त्व कमी होत चाललं आहे. आणि दुसरं म्हणजे आपण जितके फोन नंबर्स आपले जेव्हा लँडलाईन्स होते आपल्याकडे तेव्हा आपल्या लक्षात होते, त्याच्या तुलनेत आता आपले मोबाईल नंबर कोणाचेही लक्षात नसतात. मग स्मरणशक्ती कमी होती आहे का, किंवा आपल्याला लक्षात ठेवायची गरज भासत नाही आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर तो म्हणजे माकडाच्या शेपट्या गळून पडल्या आणि माणूस झाला असं जर आपण म्हणलं तर स्मरणशक्ती या गोष्टीची गरजच नाही. गुगल आहे, विकिपीडिया आहे, म्हणून ती कमी होती आहे का, अशा प्रकारचं संशोधन चालू आहे. पण हे संशोधन साधारण 10 वर्ष 15 वर्ष झाल्यानंतर, एक पिढी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा संशोधन सिद्ध होतं तेव्हाच ते ग्राह्य मानलं जातं. त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावर कोणी रिमार्क्स मानसशास्त्रज्ञ सुद्धा देत नाही आहेत. भाषेच्या पुढचा जो फॉर्म होता तो लिपी, कारण मग लिखाणाकडे सगळं गेलं. भित्तिचित्र सापडली 36,000 वर्षांपूर्वीची, 1994 साली एका गुहेत ती सापडली. आणि तेव्हा आधी चित्रलिपी आणि मग त्याच्यातून हळूहळू लिपीचा उगम कसा झाला, ती संपूर्ण लिपी कशी तयार झाली याच्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळा इतिहास वाचणं खूप रंजक आहे. लिहायचं कशावर हा प्रश्न त्याच्यानंतर आला. त्याच्यामुळे 2000 वर्षांपूर्वी साधारण चीनमध्ये कागदाचा शोध लागला. त्याच्या आधी वुडब्लॉक प्रिंटिंग होतं आणि तो कागदाचा शोध लागल्यानंतर युरोपमध्ये तो शोध पोचायला एक लढाई कारण झाली. आणि तरीसुद्धा चीनपासून युरोपमध्ये कागद पोचायला, म्हणजे कागदाचा शोध पोचायला साधारण मला वाटतं 500 ते 800 वर्ष गेली. आणि 1455 साली गटेनबर्गनी पहिलं छपाईचं यंत्र तयार केलं. 1455च्या सुमारास नंतर कागद खूप मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये प्रोड्यूस व्हायला लागला. आणि गेल्या 500-600 वर्षात, म्हणजे खरं म्हणजे लिखाण आल्यानंतर हे जे काही मीडियाचे पुढचे प्रकार आले ते साधारण हा 500-600 वर्षांचा इतिहास आहे, जो भयंकर वेगाने गेल्या 50 वर्षात वाढलेला आहे. गटेनबर्गने पहिल्यांदा बायबल छापलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या आधी हस्तलिखित पुस्तकं होती आणि कुठलेही धर्मग्रंथ किंवा जी काही पुस्तकं होती ती विशिष्ट लोक, कारण त्याच्या प्रतीच कमी होत्या, हस्तलिखित किती असणार आहेत. त्याच्यामुळे ज्या माणसाकडे ते हस्तलिखित आहे तो माणूस त्या गोष्टीचा त्याला समजलेला, त्याला वाटलेला अर्थ लोकांपर्यंत पोचवत होता आणि त्यातले विचार त्या माणसाला जे समजतात, कुठलाही धर्मगुरू असेल त्याच्याप्रमाणे लोकांपर्यंत पोचत होते. त्यामुळे त्यांना स्वतःचा विचार करणं शक्यच नव्हतं, कारण देवापेक्षा हे देवाचे प्रेषित मधल्या काळात खूप मोठे ठरले. त्याचं हे खूप महत्त्वाचं कारण आहे की लोकांपर्यंत ज्ञान पोचत नव्हतं आणि म्हणून छपाईचा शोध एवढा महत्त्वाचा का मानला जातो. तर पुस्तकं मोठ्या संख्येने आणि विविध प्रकारची, केवळ धर्मग्रंथांपुरतं ते मर्यादित राहिलं नाही. पुस्तकं छापली जायला लागली, मासिकं छापली जायला लागली, पत्रकं सगळीकडे लागली. आणि याची एक गमतीदार गोष्ट अशी की पहिल्यांदा छपाई पोचली ती पत्ते, म्हणजे आपण खेळतो त्यातले पत्ते, ते पण सगळीकडे पोचले. आणि ह्याच्यानंतर मग
वर्तमानपत्र, त्याच्यानंतर रेडिओ, त्याच्यानंतर टी व्ही, चित्रपट आणि इंटरनेट, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया असे मीडियाचे प्रकार बदलत गेले. याच्यात जेव्हा लोकांकडे सगळी पुस्तकं पोचली, पर्टिक्युलरली धर्मग्रंथ पोचले, तेव्हा विचारांची देवाणघेवाण त्यांची व्हायला लागली. त्याच्यामुळे समूह, समाज अशा गोष्टी तयार झाल्या आणि त्याच्याच सगळ्याच्या काळात, म्हणजे या सगळ्याच्या काळात इंडस्ट्रियलायझेशनची सुरुवात झाली. शेतीप्रधान व्यवस्थेकडून माणूस औद्योगिक क्षेत्राकडे वळला. त्याचाही खरं म्हणजे इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा शेतीप्रधान व्यवस्थेकडून तो इंडस्ट्रीकडे कसा आला याच्यात परत त्या काळचे काही प्लेग, साथीचे रोग कारणीभूत आहेत. म्हणजे कोरोनानंतर लेबर मार्केट किंवा कामगारांना अचानक, मी स्वतः IT मध्ये असले तरी मी सुद्धा कामगारच समजते स्वतःला, व्हाईट कॉलर कामगारच होता मी. तर त्या सगळ्यांना म्हणजे त्यांचं हुकूमत काही काळ तरी वाढली आणि ते भराभरा रेसिग्नेशन द्यायला लागले. द ग्रेट रेसिग्नेशन थिंक बँकवरचा व्हिडिओ होता तेव्हा हे सगळं त्याच्यात मी बोलले होते. पण या काळात टेलिग्राम आला. ही जी काही इंडस्ट्रियलायझेशनची आणि टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली त्याच्यात म्हणजे कम्युनिकेशनमध्ये कसे बदल होतात. तर 1865 साली अब्राहम लिंकनचा खून झाला तेव्हा ती बातमी अमेरिकेतून लंडनमध्ये पोचायला जवळजवळ 2 आठवडे लागले होते. आणि 2001 साली अल-कायदाने जेव्हा ट्विन टॉवर्सवर हल्ला केला तेव्हा असं साधारण म्हणलं जातं की 200 कोटी लोकांनी ती गोष्ट लाईव्ह पाहिली होती. म्हणजे एवढ्या 1865 पासून 2001 पर्यंत एवढा त्याच्यात फरक पडला. त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात मीडियाचा आणि मानसशास्त्राचा संबंध आला. तो वर्तमानपत्र या स्वरूपात आला. सुरुवातीला वर्तमानपत्रंसुद्धा रोज छापली जात नव्हती, काही 8 दिवसांनी छापली जायची आणि तो सगळा इतिहास आहे. पण जेव्हा 1830 साली आधीची यंत्र तासाला 125 प्रती छापत होती आणि नवीन तंत्रज्ञानामुळे तासाला 18,000 प्रती वर्तमानपत्रांच्या छापल्या जायला लागल्या. आणि द सन नावाचं वर्तमानपत्र बेंजामिन डे यांनी सुरू केलं आणि त्यांनी ते 1 पेनी इतक्या कमी किमतीला तेव्हा ते ठेवलं होतं. आणि द सनचं वैशिष्ट्य असं आहे की 1 पेनी इतक्या कमी किमतीत मिळणारं ते पहिलं वर्तमानपत्र होतं. दुसरं म्हणजे बातम्या या स्वरूपात, म्हणजे वर्तमानपत्रांचा खरा उद्देश असा आहे की त्यांनी बातम्या, राजकीय बातम्या, महत्त्वाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. पण द सननी असं सुरू केलं की सनसनाटी बातम्या, आपण ज्याला आज पेज 3 म्हणतो, ते कल्चर किंवा खून, सेलिब्रिटींची प्रेम प्रकरणं, हिंसा, घटस्फोट, बलात्कार अशा मथळ्यांच्या बातम्या द सननी आधी सुरू केल्या आणि त्याच्यातून त्यांचा खप खूप वाढला. आणि पहिलं म्हणजे वर्तमानपत्राची अर्थव्यवस्था, हे तुम्ही वर्तमानपत्र विकत घेता आणि वर्तमानपत्राला पैसे मिळतात ह्या पद्धतीची जी होती ती द सननी बदलली. आणि त्यांनी काय केलं तर त्याच्या जाहिराती जास्तीत जास्त छापायला सुरुवात केली आणि आमचं वर्तमानपत्र खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतं आहे, त्यामुळे जाहिरातदार पण द सनकडे जाहिराती द्यायला लागले. त्यामुळे कस्टमर हा टार्गेट नसून तुमचे जाहिरातदार हे तुमचं टार्गेट आहे वर्तमानपत्र चालवण्याचं. अशी त्याला अटेन्शन इकॉनॉमी असा तो शब्द आहे की हे अटेन्शन सगळं तुम्ही ती जाहिरात बघणं त्या लोकांनी, हे तुमचं अटेन्शन तिकडे द सननी चालू केलं. आणि त्याच्यानंतर मग आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर आज म्हणजे आजचे जे सोशल मीडियावर येणारे किंवा गुगलमध्ये मध्येच येणारे जे मथळे आहेत ना, त्याचा आता तुम्हाला अर्थ कळेल की काहीतरी या नटीचं त्या अमुक तमुक नटाबरोबर आहे प्रेम प्रकरण वगैरे, असं ते एकाचं नाव द्यायचं दुसऱ्याचं. कुठलीही बातमी आत्ता आपण म्हणजे मला आता टायटल्स पटकन आठवणार पण नाहीत, कारण रोज आपण प्रत्येक वेळेला अशीच टायटल्स बघतो. त्याच्यातून पुढे काहीतरी करून, म्हणजे मगाशी मी क्लिक बेट पॉप्युलिझम असा शब्द वापरला, तसं तीच म्हणजे तेच अटेन्शन तुम्ही जे जाहिरातींना तिथल्या देत होता ते आता या मथळ्यांना द्यायचं. आणि तुम्ही एकदा ती लिंक ओपन केलीत की तुम्हाला त्या साईटला, त्या गोष्टीला ज्याने ती लिंक टाकली आहे त्याला पैसे मिळतात. त्याच्यामुळे तो कसंही करून जास्तीत जास्त तुमचं लक्ष, अटेन्शन वेधून घेण्याचा जो प्रयत्न आहे त्याची सुरुवात त्यांनी 1830 केली. आणि त्याचं अत्यंत भयंकर वर्तमानपत्रांचं स्वरूप आपण आता सगळीकडे बघतोय.
जसं तंत्रज्ञान वाढत गेलं, मीडिया बदलत गेला, तसं मानसिकता कशी बदलत गेली की आपणही बऱ्याचदा वर्तमानपत्र जाहिरातींसाठीच वाचतो का काय असं व्हायला लागलं. त्याच्यानंतर आले ते व्हिज्युअल मीडिया. त्याच्यात टेलिव्हिजन आणि चित्रपट असे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सिनेमाने काय केलं किंवा व्हिज्युअल मीडियानी, तर त्यातल्या 3-4 गोष्टी पटकन सांगते. हे जे सगळे सेलिब्रिटी होते त्यांनी त्यांची 0 फिगर किंवा त्यांचा बांधा, त्यांचे कपडे, या सगळ्याचा जबरदस्त पगडा सिनेमातल्या लोकांचा जनमानसावर कायम राहिला, म्हणजे पहिल्यापासून आत्तापर्यंत. पण त्याचे विपरीत परिणाम असे झाले की इटिंग डिसऑर्डरकडे बऱ्याच, म्हणजे संपूर्ण आजही डाएटिंग करणं आणि हे मी खात नाही ते मी खातो किंवा खाते, या सगळ्याचं प्रचंड फॅड. म्हणजे पूर्वी तरी टीनेजर्स आणि त्याच्यानंतर आता अगदी 5वी-6वीतली मुलंसुद्धा मी हे खात नाही ते खात नाही, मी डाएट करते, या सगळ्याचं फॅड आलं कुठून, तर इटिंग डिसऑर्डर या त्यांचा जसा बांधा आहे, 0 फिगरचं ऑब्सेशन असं त्याला शब्द आहे, ती 0 फिगर करण्यासाठी म्हणून हे सगळं सिनेमानी आणलं. आणि मी नेहमी बऱ्याचदा ही गोष्ट सांगते, ती आत्ता परत सांगते की आपण असतो कसे, असं पूर्वीच्या काही जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल मीडिया फारसा नव्हता कुठलाच, तेव्हा ऑडिओ असेल तरी आपल्याला लोक कशी आहेत त्यातल्या, म्हणजे लोकमान्य टिळकांसारखे जे नेते होते किंवा इतर अनेक लोक, सावरकर असतील, आपल्याला त्यांचे ते दिसत नव्हते, आपल्याला त्यांचे सगळे गुण माहिती होते. आपण हा माणूस शिस्तप्रिय आहे, तो खूप वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करतो, नीटनेटका असतो, असे गुण ट्रेट्स त्यांना लावायचो आणि ते आदर्श होते. त्याच्यानंतर असं झालं की आपण असतो कसे याच्यापेक्षा आपण दिसतो कसे, या गोष्टीला ऑडिओ व्हिज्युअल मीडियाने महत्त्व आणलं. आणि मग तुम्ही तुमच्यात माणूस म्हणून गुण काय आहेत याच्यापेक्षा तुमच्याकडे कुठले कपडे आहेत, तुमच्याकडे कुठली गाडी आहे, तुमच्याकडे कुठलं घड्याळ आहे, तुम्ही किती ब्रँडेड गोष्टी वापरता, म्हणजे तो कुठल्या तरी महागड्या गाडीतून खूप महागड्या ब्रँडचं घड्याळ घालून हातात आयफोन घेऊन एखादा माणूस उतरला म्हणजे तो यशस्वी आहे आणि म्हणजे तो चांगला आहे आणि म्हणजे त्याच्या मागे सगळ्या समाजाने धावायचं, हे ऑडिओ व्हिज्युअल मीडियाने जास्त प्रमाणात आणलं. आणि इटिंग डिसऑर्डरचे इतके प्रॉब्लेम्स आहेत आपल्या लक्षात येत नाही, पण भीती, म्हणजे काही खायची भीती वाटते इथपर्यंत तरुण वयातल्या मुली, टीनेजर मुली जास्त जाऊन पोचतात. लेडी डायनाच्या बाबतीत तिला इटिंग डिसऑर्डरमध्ये 2 प्रकार आहेत. काही जण खूप खातात आणि त्याच्यानंतर ते उलट्या काढून, म्हणजे जबरदस्तीने उलट्या काढून ते अन्न काढून टाकायचा शरीरातून प्रयत्न करतात, आणि दुसरी लोक काही खातच नाहीत. तर यातला जो एक प्रकारचा इटिंग डिसऑर्डरचा प्रकार होता तो लेडी डायनाला होता. क्राऊन सिरीजमध्ये ते थोडंसं दिसतं नेटफ्लिक्सवरच्या, आणि आत्ता स्पेन्सर नावाचा एक पिक्चर तिच्या डायनाच्या शेवटच्या काही दिवसांबद्दल आला आहे, त्याला तो ऑस्करमध्ये पण होता, त्याला नॉमिनेशन्स तरी नक्की होती, अवॉर्ड मिळालं की नाही मला आठवत नाही, पण त्या स्पेन्सरमध्ये पण डायनाचा हा प्रॉब्लेम त्यांनी दाखवला आहे. एक साऊथ आफ्रिकेमधली मॉडेल होती, तिने टोमॅटोचं डाएट फॉलो केलं आणि ती ते नुसतं टोमॅटोचं डाएट करून मरण पावली. इथपर्यंत या सगळ्याचे परिणाम जाऊन पोचलेत. हे मानसिक पण परिणाम आहेत. दुसरं म्हणजे चित्रपटांमध्ये प्रॉडक्ट प्लेसमेंट केली जाते. तुमचं मानसिक परिणाम कसे करतात चित्रपट. तर टॉप गन नावाचा टॉम क्रूजचा पिक्चर आला होता, त्याच्यानंतर त्यात त्यांनी रेबॅनचा गॉगल घातला होता आणि त्याच्यानंतर सुमारे 200% रेबॅनचा खप वाढला. पण फार चतुरपणे बघतो की कुठला तरी हिरो किंवा हिरोईन लॅपटॉप उघडून बसलेले असतात, आपल्याला ॲपलचा लोगो दिसतो. फार चतुराईने या चित्रपटांमध्ये प्रॉडक्टची प्लेसमेंट कशी करायची ह्याच्यावर पुस्तकं आहेत, ही कशी केली जाते ह्याच्यावरही आहेत. आपण किती वेळा कोका कोला बघतो चित्रपटांमध्ये नायक नायिका पिताना, किंवा डॉमिनोज, म्हणजे हेराफेरी चित्रपटात मला आठवतं की परेश रावलच्या हातात ते डॉमिनोजचा पिझ्झा दिसतो, म्हणजे प्रॉमिनंटली. आपल्याला असे ब्रँड काही काही वेळेला कसं असतं ना की स्पॉन्सर्स असतात आणि ते विशिष्ट हॉटेलमध्ये गेले वगैरे ते ती नावं खूप सहज दिसतातच, म्हणजे ते मुद्दाम केलं हे आपल्याला कळतं, पण सटली आपल्यावर. आणि ह्याचं आता त्यांनी प्रॉडक्ट प्लेसमेंट केली, त्यांना जाहिराती करायच्या, त्यांना ते प्रॉडक्ट खपवायचं आहे, इथपर्यंत आपण एक वेळ मान्य करू. पण त्याच्या पुढचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या डोक्यात ते असोसिएशन्स होतात की तो हिरो किंवा ती हिरोईन हे वापरते किंवा हे करते म्हणजे ते चांगलं आहे, म्हणजे ते योग्य आहे. आणि मग आईवडिलांकडे मुलांचा हट्ट सुरू होतो की मला त्या प्रकारचं काहीतरी घेऊन दे, कारण तो ऋतिक रोशन तिथे कसा ॲपलचा लॅपटॉप वापरतो हे आदर्श असतात. आणि
आदर्शांच्या कल्पना ह्या अशा पद्धतीने पोचतात. टेलिव्हिजनच्या बाबतीत सगळ्या घराघरातला कळीचा मुद्दा असा आहे की 8 ते 9:30 हा, म्हणजे परवाच आमचं कोणाशी तरी बोलणं चाललं होतं ग्रुपमध्ये की 8 ते 9:30च्या मालिका जर बंद झाल्या तर खरं म्हणजे जगात खूप शांतता नांदेल असं आम्ही म्हणलं होतं. तर मी स्वतः, माझ्याकडे टी व्ही नाही आहे आणि कुठल्याच मालिका मला माहिती नाही आहेत, पण या मालिका कशा प्रकारे सुरू झाल्या आणि तुम्हाला त्याच्यात कसं खेळवलं जातं ह्याच्या कथा पण खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यातला एक आहे, त्याला क्लिफ हँगर इफेक्ट असं म्हणतात. क्लिफ हँगर म्हणजे दरीच्या टोकाशी लोंबकळणं. तर थॉमस हार्डीची अ पेअर ऑफ ब्लू आईज नावाची कादंबरी होती आणि ती एका मासिकात क्रमशः छापली जात होती. आणि त्या कादंबरीत खरोखरच असं होतं की एका कुठल्या तरी एपिसोडमध्ये तो नायक कसा दरीच्या ह्याच्याशी लोंबकळतोय. नंतर आपण हिंदी चित्रपटांमध्ये दृश्य बघून बघून वैतागलो आणि ती नायिका वर आहे, त्याला काढायचं, तर त्याचं पुढे काय होईल असं म्हणून त्यांनी तिथे तो भाग संपवला. आणि ती त्याची कादंबरी क्रमशः जी होती ती मालिका, त्यांनी त्या मासिकाचा खप कित्येक पट वाढला. कारण हा जो क्लिफहँगर इफेक्ट आहे की पुढे काय होईल याची, झायगार्निक इफेक्ट असं त्याला मानसशास्त्रीय नाव पण आहे, की कुठलीही गोष्ट अशी अर्धवट अधुरी असं, तुम्हाला रात्री जर कोणीतरी फोन केला आणि जर तुम्हाला सांगितलं ना की तुला एक गोष्ट सांगायची आहे, तर बऱ्याच जणांना झोप येत नाही. तो म्हणतो की जी काय चांगली वाईट गोष्ट आहे ना ती आत्ताच सांग, माझी रात्रीची झोप जाईल. तर तसं या मालिकांच्या बाबतीत होतं की तुम्हाला पुढचा एपिसोड बघायला भाग पाडण्यासाठी हा क्लिफहँगर इफेक्ट कसा आणायचा. म्हणजे आधीची मला वाटतं 25 मिनिटाच्या मालिका असतात टी व्हीवरच्या, तर आधीचे 24 मिनटं काही का होईना, काही त्याचा संबंध नसतो, पण 25व्या मिनिटाला काहीतरी सनसनाटी पुढचा एपिसोड तुम्ही बघाल या दृष्टिकोनातून घडवणं एवढंच त्या एपिसोडचं काम असतं. आणि तुम्हाला, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण मालिका बघतोय आणि आपण कथा बघतोय. आता ह्याच्या मागची गंमत अशी आहे की याला सोप ऑपेरा असं नाव पडलं आहे या मालिकांना. तर सोप ऑपेरा हे नाव कुठून आलं, तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेकडे, दोन्ही महायुद्ध संपली होती, अमेरिका हा शस्त्रास्त्र विकून त्यांची इकॉनॉमी चालते सर्वात जास्त, हे उघडगुपित आहे. आत्तासुद्धा युक्रेनच्या ह्याच्यात त्यांच्याकडे त्यांची शस्त्रास्त्र विकली जातात, याचा कदाचित त्यांना आनंद जास्त असेल, सगळ्यांनाच ते पुरवतात. तर तेव्हा शस्त्रास्त्र विक्री थांबली, कारण दुसरं महायुद्ध संपलं होतं, व्हिएतनाम वॉर त्याच्यानंतर चालू झालं. आणि तेव्हा कन्झ्युमरिझम, म्हणजे मी म्हटलं तसं इंडस्ट्रियलायझेशन वाढलं, त्याच्यामुळे चंगळवादी वस्तू, टी व्ही, फ्रीज, एअर कंडिशनर्स, कूलर्स, अशा अनेक वस्तू जास्त प्रमाणात त्यांचं उत्पादन व्हायला लागलं. आता या उत्पादनांचं मार्केटिंग कसं करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता, कारण काही सोर्सेस नव्हते. सुरुवातीला रेडिओवर, आणि ही जी इक्विपमेंट्स होती ती बऱ्यापैकी गृहिणी घरातली वापरणार होती, आणि मग गृहिणींना कुठली वेळ त्या रेडिओ ऐकतात किंवा त्या टी व्ही बघतात तेव्हा काहीतरी मालिका सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जाहिराती लावायच्या किंवा नंतर व्हिज्युअल मीडियामध्ये दाखवायच्या. अशा पद्धतीने त्या जाहिराती सुरू झाल्या. आणि या जाहिराती प्रॉक्टर अँड गॅम्बल सारख्या साबण बनवणाऱ्या कंपन्या होत्या, त्या स्पॉन्सर करायच्या, म्हणून याला सोप ऑपेरा असं नाव पडलं. त्यामुळे आपण एकतर मालिका बघताना केवळ ते तुम्हाला गुंगवून ठेवत असतात, कारण त्यांचा सगळा जो रोख आहे तो फक्त तुम्ही त्या जाहिराती बघाव्यात याच्याकडे असतो. ही जी वेगवेगळ्या टी व्ही चॅनल्समधल्या या प्राईम टाईमबद्दलच्या मारामाऱ्या आहेत आणि तिथे जाहिराती मिळाव्यात किंवा तिथे तुमच्या मालिकेला स्लॉट मिळावा म्हणून त्या इंडस्ट्रीमध्ये मागे काय चालतं याची आपल्याला चुणूक पण नसते. म्हणजे तो पर्टिक्युलर स्लॉट मिळावा, त्याची किंमत, त्या 10 सेकंदाच्या जाहिराती क्रिकेट किंवा फुटबॉलच्या मॅचेस चालू असताना दाखवल्या तर किती गगनाला त्याचे भाव भिडलेले असतात. हे सगळं मार्केट खूप जाणून घेणं गरजेचं आहे. ॲट एनी कॉस्ट नावाची अभिराम भडकमकर यांची राजहंस प्रकाशनाची कादंबरी आहे, ती जमलं तर जरूर वाचा, कारण त्यांनी मालिकेतला प्राईम टाईम कसा मिळावा, टाईम स्लॉट, याच्यावरती लिहिली आहे आणि बऱ्यापैकी आपले डोळे उघडतात त्याच्यानंतर. टी व्हीच्या मालिका आणि वर्तमानपत्राच्या पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर इंटरनेटचा उदय झाला आणि तो लष्करासाठी इंटरनेट प्रोटोकॉल्स लिहिले गेले, IP ॲड्रेस, आणि त्याच्यातून इंटरनेट सुरू झालं, ते जास्त लोकांपर्यंत पोचलं. पण त्यालासुद्धा 1985 साली
हाय सिएरा नावाच्या हॉटेलमध्ये एक कम्प्युटर जायंट्स सगळे त्या काळचे होते, त्यांनी एक मीटिंग घेतली आणि तिथे त्यांनी स्टँडर्डाइज म्हणजे प्रत्येकाचा कम्प्युटरमधली प्रणाली वेगळी होती, पण त्यांनी त्या मीटिंगमध्ये एक स्टँडर्डाइज सिस्टीम्स काही तयार करायच्या आणि वापरायच्या असं ठरवलं. आणि त्याच्यातून त्या मीटिंगचा म्हणजे ह्याला हाय सिएरा ग्रुप असं म्हणलं जातं आणि ती खूप ऐतिहासिक घटना अशासाठी आहे की टेक्स्च्युअल फक्त आधी कम्प्युटर्स वापरले जात होते 1980 ते 85-90 पर्यंत. भारतात सुद्धा आपण जर कोणी तेव्हा वापरला असेल तर लक्षात असेल. त्याच्यानंतर मल्टीमीडिया आला, त्याच्यानंतर कम्प्युटरमध्ये संगीत, चित्रपट सगळं तुम्हाला आता बघता येतं आणि सगळ्या गोष्टी त्या कम्प्युटरमध्ये एकवटल्या. आत्ताच्या पिढीला कम्प्युटर हा सुद्धा किती मोठा डेस्कटॉप असं वाटतं, कारण सगळं स्मार्टफोनमध्ये आलेलं आहे. या सगळ्या इफेक्ट मी इथे इंटरनेट आणि मल्टीमीडियापर्यंत थांबते आहे, कारण सोशल मीडियाकडे आपण मगाशी गेलो आणि शेवटी परत जाऊया. या सगळ्याचे इफेक्ट जर 2-3 आपण प्रकारे पाहायला गेलो तर जाहिरातींचं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच या निमित्ताने ऑलरेडी. पण वर्ड सुपिरियरिटी इफेक्ट अशी एक कन्सेप्ट आहे की कमळाचा असं आपण मुलांना शिकवलं तर त्यांचं नुसतं सांगण्यापेक्षा त्यांच्या लक्षात राहतं. आणि व्हिज्युअल इफेक्ट ज्याला म्हणतात की पिक्चर सुपिरियरिटी इफेक्टमध्ये तुम्ही जर कमळाचा बरोबर कमळाचं चित्र दाखवलं किंवा ए फॉर ॲपलमध्ये ॲपलचं चित्र दाखवलं तर लक्षात राहण्याचं प्रमाण किंवा शक्यता खूप जास्त असते. या सगळ्याचा जाहिरातींच्या दुनियेशी काय संबंध आहे असा विचार केला तर जाहिराती कुठल्या टाईम स्लॉटमध्ये दाखवायच्या हा नंतरचा विचार झाला, पण जाहिरातींचा परिणाम आपल्याला हवा तसा किती वेळा जाहिरात दाखवल्यावर समोरच्याच्या मनावर कसा होतो याच्यासाठी म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट्स आणि मानसशास्त्रज्ञ असा एक भला मोठा आपल्याला इतिहासात जाहिरातींच्या आपल्याला एक हे दिसेल की प्रचंड माणसाच्या मनाचा, बुद्धीचा, मेंदूचा, स्मृतीचा, वर्तनाचा, भावनांचा विचार करून जाहिराती तयार केल्या जातात, जाहिराती दाखवल्या जातात. आपण आज दिवसाला 10,000 जाहिराती बघतो, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि साधारण असं होतं की आपल्याला प्रायमसी आणि रिसेन्सी इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे 15 सेकंदांची जर जाहिरात असेल ना तर आपल्याला आपण मूव्हची जाहिरातीचं उदाहरण घेतलं तर त्या बाई ती वाकली आणि तिच्या कमरेत कळ आली असं आपल्या लक्षात राहतं आणि शेवटी ती हातात मूव्ह घेऊन उभी आहे. मधलं आपल्याला आठवत नाही. किंवा सामोसे दाखवतात आणि त्याच्यात सामोशावर सॉस घालताना पण शेवटी त्या सॉसचं कुठलंही केचपची बाटली त्या माणसाच्या हातात होती ते आपल्याला प्रॉमिनंटली आठवतं. त्याला प्रायमसी आणि रिसेन्सी इफेक्ट म्हणतात. 15 सेकंदांची जाहिरातसुद्धा खूप झाली. यूट्यूबच्या ॲड आपण आता ज्या बघतो त्या 10 सेकंदांच्या असतात आणि 30 सेकंदांची जी जाहिरात असते ती त्याचं न्यूरो इमेजिंग करून म्हणजे मला ती 30 सेकंदांची जाहिरात समोर दिसते आहे, मला न्यूरो इमेजिंग करण्यासाठी मला इक्विपमेंट्सच्या समोर बसवून त्यातल्या कुठल्या भाग बघताना त्या जाहिरातीतला माझ्या न्यूरॉन्समध्ये कसे फायर झाले, मी कधी उत्तेजित झाले हे आधी चाचणी करतात आणि ते 10 सेकंद वेगळे काढून तुम्हाला यूट्यूबची एक ॲड दिसते जी तुम्हाला आत्ता कुठल्याही यूट्यूबवर तुम्ही काहीही प्रोग्राम बघायला गेलात की त्याच्या आधी बऱ्याचदा आता जाहिराती यूट्यूबच्या खूप वाढल्या आहेत, त्यांना ते लक्षात आलं आहे. ह्याची सुरुवात थॉमस स्मिथ नावाच्या माणसांनी केली. सक्सेसफुल ॲडव्हर्टायझिंग असं त्याचं पुस्तक आहे. जाहिरातींचा इफेक्ट आणि जवळजवळ असं म्हटलं होतं की 20 वेळा ती जाहिरात जर तुम्ही पाहिली तर कसा इफेक्ट होतो. मी जसं मग अशी फेसबुकचं वाचून दाखवलं तसं वाचून दाखवते कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. पहिल्या वेळी माणसं जाहिरात पाहताना ते जाहिरात नीट बघतही नाहीत. दुसऱ्या वेळी ते लक्षही देत नाहीत. तिसऱ्या वेळी असं काहीतरी प्रॉडक्ट आहे याची त्यांना जाणीव होते. चौथ्या वेळी आपण हे यापूर्वी कुठेतरी पाहिलं आहे असं त्यांना अंधुकसं आठवतं. 5व्या वेळी ते जाहिरात खरोखर वाचतात. 6व्या वेळी त्यांना त्या उत्पादनात प्रॉडक्टमध्ये रस वाटतो. 7व्या वेळी त्यांना जरा वैताग येतो की आता आपण परत बघतो. 8व्या वेळी ते आता आली ती वैतागवाणी जाहिरात असा विचार करायला लागतात. 9व्या वेळी आपण ही वस्तू विकत न घेतल्यामुळे काहीतरी गमावतोय म्हणजे आता तो इफेक्ट सुरू झाला असं त्यांना वाटायला लागतं. 10व्या वेळी ते मित्रांना आणि शेजाऱ्यांना ती वस्तू वापरली का असं विचारायला लागतात. 11व्या वेळी ते कंपनीला या जाहिरातींचे पैसे द्यायला कसं परवडतं असा विचार करायला लागतात. 12व्या वेळी जाहिरात पाहताना हे कदाचित चांगलं उत्पादन आहे असं त्यांना वाटायला लागतं. 13व्या वेळी ते उत्पादन महत्त्वाचं आणि मूल्यवान आहे असं त्यांना वाटतं.
14व्या वेळी आपण असं उत्पादन खूप वर्ष शोधत होतो असं त्यांना आठवायला लागतं. 15व्या वेळी आपल्याला ते परवडत नाही आणि तरीही आपल्याला ते हवंच आहे अशी त्यांना ज्ञानप्राप्ती होते. 16व्या वेळी जाहिरात पाहताना आपण भविष्यात हे कधीतरी नक्की घेऊ असं ते मान्य करतात. 17व्या वेळी आपण हे विकत घ्यायला हवं असं ते लिहून ठेवतात. 18व्या वेळी आपल्याला ती वस्तू परवडत नाही याचं त्यांना वैषम्य वाटून आपल्या आर्थिक परिस्थितीला दोष देतात. 19व्या वेळी ते आपल्याकडचे पैसे परत एकदा नीट मोजतात आणि 20व्या वेळी तो त्या वस्तूचा वापर करता असेल तर ती वस्तू विकत घेतो. 20 वेळा तुम्ही जाहिरात बघितल्यानंतर कसं कसं तुमच्या मनावर परिणाम होतो हे शोधून काढण्यासाठी आपण इमॅजिन करूया की ह्यांनी R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये अनेक जणांनी काम केलेलं असेल आत्ता ऑडियन्समध्ये. पण हा रिसर्च करण्यासाठी किती मानसशास्त्रज्ञांची फौज किती पद्धतीने कामाला लागली असेल आणि त्यांनी हे निष्कर्ष काढले असतील की हे 20 वेळा जाहिरात बघण्याच्या नंतर काही जाहिरातींच्या क्षेत्रामध्ये पण बदल झाले. प्रत्येकाने आपल्या काही वेगळ्या थिअरीज मांडल्या. पण ही सक्सेसफुल ॲडव्हर्टायझिंग हे जुनं होतं. आता तुमच्या लक्षात येईल की अमूल द टेस्ट ऑफ इंडिया 73 वर्ष ही जाहिरात करतायत. थम्सअप टेस्ट द थंडर 43 वर्ष जाहिरात होतीये. सर्फ दाग अच्छे है मागचे 12 वर्ष आपण दाग अच्छे है हे शिकतोय. एशियन पेंट्स हर घर कुछ कहता है 75 वर्ष सांगताय. टाटा सफारी रिक्लेम युअर लाईफ हे त्यांचं 22 वर्षाचं स्लोगन आहे. या टॅगलाईन्स म्हणजे आपल्याला ते कसं मनावर बिंबवतात इतक्या वेळा जाहिरात बघितल्यानंतर की आपल्याला जणू काही ती घोषवाक्य त्यांच्या घोषणा पाठ होतात. जाहिरातींचा पुढचा परिणाम असा आहे जाहिरातींचा पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो बायकांच्या बाबतीतला आहे की बऱ्याचशा जाहिरातींमध्ये अजूनही आता काही अपवाद आहेत मी मान्य करते. पण माँ के हात का बना हुआ खाना म्हणजे बाईनी फक्त घरातच काम करा आणि तयार करा पदार्थ किंवा जे काय झाडून पुसून काढायचे वॉशिंग मशीनमध्ये कपडे घालायचे त्याच्यात दरवेळेला बायका दिसण्याचं प्रमाण आणि बाई ही नेहमी कुठल्या तरी असिस्टंटच्या रोलमध्ये असंही बऱ्याचदा जाहिरातींमध्ये दाखवलं जातं. याच्यासाठी मी एक चित्रपटांमधलं उदाहरण देईन. ते खूप वेगळं उदाहरण आहे. ते असं आहे की 1895 साली पहिला चित्रपट आला आणि 1995 साली जेम्स बॉन्डचा द गोल्डन आय नावाचा पिक्चर आला होता. आता मधल्या काळात पिक्चर जेम्स बॉन्डचेही बरेच येऊन गेले आणि इतरही येऊन गेले. पण 1995 साली जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये प्रथम त्यातल्या स्त्रीला सेक्स सिम्बॉल म्हणून न वापरता तिला काहीतरी बुद्धी असते असं दाखवलं गेलं आणि त्यात ती प्रोग्रामर दाखवली. म्हणजे त्याच्या आधी 100 वर्ष चित्रपट सुरू होऊन जेम्स बॉन्डला हे कळायला लागले की बाईलाही काही बुद्धी असते. आणि मधल्या काळात स्त्रियांना स्त्रीप्रधान असलेले किंवा काही चांगले चित्रपट आले. मी असं म्हणत नाही आहे की 100 वर्षात एकही चित्रपट आला नाही. पण जेम्स बॉन्डचं उदाहरण आपण का घेतो कारण तो जगभर पोचलेला आहे. म्हणजे मेनस्ट्रीममध्ये तुम्ही मनोरंजनाच्या दुनियेत जो संदेश पोचवता आहे तो जाहिराती पण बऱ्याचशा जाहिराती आहेत. एकही जाहिरात अशी नाही आहे का की जी बायकांना अशा रोलमध्ये दाखवत नाही. तर आजकाल बऱ्याचशा जाहिराती आलेल्या आहेत. काही बायका अधिकारी दाखवले जातात आणि आय टोटली ॲग्री विथ दिस पॉईंट. पण जास्त करून हे लोकांच्या मनावर असं बिंबवलं जातं, मुलांच्याही मनावर बिंबवलं जातं की माँ के हात का बना हुआ खाना. मग ते छानच वाटायला लागतं. इव्हन त्याच्याही पुढे जाऊन ॲडव्हेंचरस जाहिरातींमध्ये कधीही बायका दिसत नाही. त्याच्यात तुम्हाला कायम सलमान खानच दिसेल की तो ॲडव्हेंचर करतो. अशा पद्धतीने पण बायकांना तिथे रोल दिला जातो. बायकांवर याचा मानसिक परिणाम समाजावर काय होतो जाहिरातींचा किंवा मीडियाचा हा एक भाग झाला. पण कॉस्मेटिक्स जी वापरली जातात आणि कॉस्मेटिक्सची जी जाहिरात केली जाते त्याचा परिणाम कसा होतो तर फिजी बेटावर जोपर्यंत TV म्हणजे ग्लोबलायझेशन झालं नव्हतं तेव्हा लोकल TV चॅनल्स होती. पण तिथे जेव्हा TV पोचला आणि ग्लोबलायझेशन झालेली सगळी चॅनल्स दिसायला लागली त्याच्यानंतर साधारण 6 महिन्यात का 3 महिन्यात त्या बायकांना अचानक आपण खूप काळ्या आहोत आणि आपले केस कुरळे आहेत ते सरळ पाहिजेत अशी एकदम इतक्या वर्षांनी जाणीव झाली. कारण कॉस्मेटिक्सच्या सगळ्या जाहिरातींमध्ये गोरी त्वचा सरळ केस सळसळते केस याला महत्त्व होतं. तर त्या जन्मापासून आफ्रिकन बायका आहेत त्यांचा सुरेख काळा रंग आहे, कुरळे केस असणं वाईट आहे असं. पण कुठल्याही प्रकारे जाहिराती तुमच्या मनावर किती परिणाम करतात आणि याचा शेवटी असं होतं की जाहिराती कॉस्मेटिक्सचा खप वाढतो, त्यांना तेवढंच हवं असतं. आणि कॉस्मेटिक्सचा प्रॉब्लेम असा आहे की निरनिराळे त्याच्यात जे रासायनिक घटक हे तुमचं कपाट हे तुमच्या कॉस्मेटिक्सचं कपाट हे तुमच्या सगळ्या निरनिराळ्या शारीरिक आजारांना पर्टिक्युलरली कॅन्सरसारख्या सुद्धा म्हणजे आपण असं म्हणतो तर त्याच्यात खूप कार्सिनोजेनिक कॅन्सर तयार होऊ शकतील अशी मटेरियल्स खूप
वापरलेली असतात घातक रसायनं, या सगळ्या कंपन्यांवर औषधांच्या बाबतीत सुद्धा आणि कॉस्मेटिक्सच्या बाबतीत सुद्धा किंवा कोल्ड्रिंक्सच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या कंपन्यांवर जगभरात तुम्ही जर विकिपीडिया कुठल्याही कंपनीचा उघडून पाहिला, मोन्सांटोपासून ते नोवार्टिसपर्यंत, तर जगभरात किती देशांमध्ये किती केसेस चालू आहेत हे तुम्हाला दिसेल. कारण ते त्यांचं प्रोडक्शन नेहमी थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये जे गरीब देश आहेत तिथे हलवतात आणि त्यामुळे त्यांचं त्यांच्या देशात खूप चांगलं चाललेलं असतं. हे थोडं विषयांतर होते, मी पुढे जाते. लहान मुलांवर ह्याचा परिणाम कसा होतो तर द नॅक फॅक्टर असा एक मानसशास्त्रज्ञांनीच परत त्याच्यात खूप काम केलं आहे. कॉर्पोरेशन नावाची एक जोएल बकान नावाच्या माणसाने लिहिलेल्या पुस्तकावर डॉक्युमेंटरी आहे, यूट्यूबवरती फ्री आहे अवेलेबल, कॉर्पोरेशन असंच नाव आहे. तर त्याच्यात त्यांनी या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना त्या सायकोपाथ आहेत आणि त्या कशा माणसांना लुटत आहेत किंवा मानसिक विकार त्या कंपन्यांना कसा झाला अशी ती खरं म्हणजे डॉक्युमेंटरी आहे. पण त्याच्यात नॅक फॅक्टरचं जेव्हा बघितलं तेव्हा मी थक्क झाले. कारण आपण सुपर मार्केट्समध्ये जेव्हा जातो, आता सुपर मार्केटची कल्पना आपल्याकडे पण बऱ्यापैकी शॉपिंग मॉल्सची आलेली आहे. तर त्यांनी लहान मुलांचा सर्व्हे केला आणि मानसशास्त्रज्ञ याच्यात खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्ड होते की कुठल्या सणाच्या वेळी किंवा कुठल्या वर्षातल्या कुठल्या काळात, कुठल्या दिवशी, कुठल्या दिवसाच्या प्रहरात, कुठल्या शहरात, कुठल्या सुपर मार्केटमध्ये, मग कुठल्या वंशाची, कुठल्या वर्णाची मुलं आई वडिलांकडे विशिष्ट वस्तूंचा हट्ट करतात. त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड रिसर्च केला आणि त्याच्यानंतर त्या रिसर्चच्या आधारे सुपर मार्केटमधल्या वस्तूंची रचना, मुलं तुमच्याकडे जास्तीत जास्त बोकड पसरून हट्ट करतील की मला हे हवंच आहे अशा पद्धतीने ती रचना केली. आणि त्याच्यानंतर आता त्यातलं अगदी छोटं उदाहरण म्हणजे जेव्हा तुम्ही सगळी खरेदी करता आणि शेवटच्या काउंटरकडे जाता तेव्हा तिथे लहान मुलांची छोटीशी खेळणी किंवा चॉकलेट्स, कॅडबरीज अशा ठेवलेल्या असतात आणि सगळं झाल्यानंतर आपण हीच खरेदी करून थकलेलो असतो, त्या लाईनीत उभं राहून अजून थकलेलो असतो आणि ते जर मूल म्हणलं की ठीक आहे घेऊ कॅडबरी, तर आपण ती लगेच घेतो. हा उद्देश त्यांचा तिथे सफल झालेला असतो. अशा प्रकारे ते आपल्याला लुटत असतात. कन्झ्युमरिझम हा प्रकार म्हणजे चंगळवाद अर्थातच या सगळ्यातून जोपासला जातोच. प्रिटी वुमन नावाचा रिचर्ड गेरे आणि जुलिया रॉबर्ट्सचा पिक्चर खूप गाजला आणि तो बऱ्याच जणांना माहिती असतो. पण सुरुवातीला ती जेव्हा खरेदी करायला जाते तेव्हा तिला कुठलंच दुकान त्या रस्त्यावरचं एंटरटेन करत नाही आणि मग रिचर्ड गेरे असतो तो तिला म्हणतो की दे आर नेव्हर गुड टू कस्टमर्स, दे आर गुड टू क्रेडिट कार्ड्स. आणि मग तो क्रेडिट कार्ड घेऊन जातो. म्हणजे तुमच्या कडे किती पैसे आहेत आणि तुम्ही किती ते म्हणजे आत्ताही चांगल्या फॅमिलीची कल्पना ही अशीच झालेली आहे की आपण टेबलावर बसून किती जास्त पैसे मिळवू शकतो आणि किती जास्त खर्च करू शकतो. आनंदी कुटुंबाची ही संकल्पना ही झपाट्याने बदलली. म्हणजे पूर्वीच्या काळातली जी आनंदाची कल्पना होती ती आता पूर्णपणे आमूलाग्र बदलली आहे. त्या विषयावर चित्रपटांमधली उदाहरणं देऊन खूप बोलता येण्यासारखं आहे, पण मी आत्ता थांबते. रिपब्लिक नावाचं प्लेटोचं पुस्तक खूप, प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्ता होता ख्रिस्तपूर्व काळात आणि तो खूप गाजलेला आहे. त्या रिपब्लिक नावाच्या पुस्तकात त्यांनी 2 शहरं रंगवली आहेत आणि त्याच्यात एकात म्हणतो की ते एक शहर आहे ते निरोगी आहे आणि दुसऱ्या शहराला ताप आला. निरोगी शहर आहे ते कुठल्या ह्याच्यात सांगता येईल, सरयू तीरावरी अयोध्या मनोनिर्मित नगरी असं जे गदिमांचं गीत रामायणातलं गाणं आहे त्याच्यात स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक पुत्र उपजती निजकुलदीपक अतृप्तीचा कुठे न वावर नगरी घरी अंतरी अशा ओळी आहेत. मला वाटतं त्याला निरोगी शहर जे प्लेटोनी रंगवलं आहे त्याला हे खूप चपखल बसतं. आणि दुसरं ज्या शहराला ताप आला आहे त्याच्याबद्दल तो असं म्हणतो की ते कोणीच समाधानी नाही आहे, त्यांना कशा ना कशाचं तरी वस्तू हवी आहे, लोभी आहेत. नीड आणि ग्रीड म्हणजे हावरटपणा यातला त्यांचा फरक पूर्णपणे संपलेला आहे त्यांच्या मनातला. आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या शहरात आपल्या राज्यातलं त्यांना रिसोर्सेस साधन संपत्ती सर्व प्रकारची कमी पडते. मग ते कुठून तरी ते लुटून आणतात. आणि मी आता युद्धांवरच पुस्तक लिहिते पण खरोखर आपण जर बघायला गेलं तर सगळ्या लढाया संसाधनं म्हणजे नैसर्गिक संसाधनं, खाणी आणि भूप्रदेश बळकावण्यासाठी फार ख्रिस्तपूर्व काळापासून याच कारणासाठी झालेल्या आहेत. तसं या प्लेटोच्या 2 शहरांमधलं जे वर्णन आहे ते आत्तासुद्धा तितकंच लागू पडतं. आणि याला मीडिया कसा कारण आहे तर
आत्ता या जाहिराती कितपत दाखवतात मला माहिती नाही, पण या पूर्वीच्या उनिडा टीव्हीची जाहिरात आली मी लहान असताना तेव्हा, नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड, म्हणजे तुम्ही काहीतरी घेतलंय आणि त्याच्यातून शेजारच्यांना तुमची जेलसी वाटायला पाहिजे, त्यांना अशा प्रकारचेच, किंवा बला तेरी साडी मेरी साडी से सफेद कैसी, म्हणजे झालं कॉम्पिटिशन सुरू. आता फेसबुकवरच्या कॉम्पिटिशनचं किंवा फेसबुकवरच्या डिप्रेशनचं हे सर्वात मोठं कारण आहे की तुमच्या पोस्टला किती लाईक आले, किती कॉमेंट्स आले, इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट असेल, लिंक्डइन असेल, काहीही असेल, याच्यापेक्षा सुद्धा तिच्या किंवा त्याच्या पोस्टला किती जास्त लाईक्स आले. म्हणजे मला 200 आले याला महत्त्व नाही आहे, त्याला 435 आले हे जास्त महत्त्वाचं आहे की माझं सकाळी सकाळी डिप्रेशन सुरूच. म्हणजे आणि ही कॉम्पिटिशन करताना आपल्या एक गोष्ट लक्षात येत नाही की पूर्वीची जी कॉम्पिटिशन होती ना ती घरात होती, कारण आपण असं जनरली कंपॅरिझन व्हायची, कंपॅरिझन होत नाही असं कधीच होत नाही, पण तो चुलत भाऊ तुझ्यापेक्षा किती हुशार आहे, तो इकडे जॉईन झाला, अशा प्रकारे. पण आता आपण जर विचार केला ना तर आपण जर फेसबुकवर गेलो आणि अर्धा तास स्क्रोल केलं तर लक्षात घ्या की आपण बराचसं दुःख, खूप सारं किंवा नैराश्य आपण कॅरी करत असतो. कारण हायलाईट रील असा त्याला शब्द आहे की फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर जी माणसं टाकतात ना जे काही त्यांच्याबद्दल, ते फक्त हायलाईट रील असतं, तो ट्रेलर असतो. सतत कोणीतरी विमानातून फिरत असतं, चांगल्या हॉटेलमध्ये जात असतं, नवीन गाडी घेतलेली असते, ॲनिव्हर्सरी खूप आनंदात साजरी केलेली असते, परदेशांमध्ये फिरत असतात, कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवायला गेलेले असतात. असं म्हणजे आपण रोजचं आयुष्य जर विचार केला ते फक्त तेवढ्या दिवसात आपण सुद्धा एन्जॉय करतो तेव्हा तेवढेच क्षण असतात, पण ते क्षण म्हणजे त्या माणसाचं आयुष्य नव्हे. आणि सतत असं आनंदात, सतत चैनीत राहणं ह्याला काही अर्थ आहे का? कारण प्रत्येक माणसाला सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख आहे, म्हणून सुखाची किंवा आनंदाचं महत्त्व आहे. पण आपण ते बघतो आणि आपण लगेच इमिजिएटली असं म्हणतो की हां ती गोव्याला गेली आहे, तर मला, आपण मागच्याच महिन्यात कोकणात जाऊन आलेलो असतो, पण तरीसुद्धा आपण लगेच म्हणतो की मला ना घरातलं खूप काम पडतं, मला कधीच कुठे जायला मिळत नाही, लोक कशी गोव्याला सहज जातात, उठसूट चाललेलीच असतात. त्या व्यक्तीने त्याच्या आधी 3 वर्ष कॅन्सर असलेल्या वडिलांची सेवा केली आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्रास होतोय म्हणून वडील गेल्यानंतर आणि 4 दिवस म्हणून ती व्यक्ती तिकडे गेली आहे, असा विचार आपण कधीच करत नाही. ती व्यक्ती नोन असेल तर आपल्याला हे माहिती असण्याची शक्यता तरी असते, त्याच्यामुळे कमीत कमी चला आपण तो विचार करू असं म्हणू शकू. पण किती तुमच्या फ्रेंड लिस्टमधले किंवा फेसबुकवर दिसणारे किती लोक अननोन असतात. म्हणजे आपण विरुद्ध सगळं जग, म्हणजे आपण किती दुःखात आहोत, वैफल्यात आहोत, आपल्याला कसे दुर्दैवी दिवस आलेत, आपलं नशीब किती वाईट आहे, आणि ते सगळ्या लोकांचं नशीब मात्र चांगलं आहे. आणि फेसबुकवरचे वापरकर्ते आता मला वाटतं 230 कोटी वगैरे युजर्स फेसबुकवर आहेत, म्हणजे 230 कोटींमधले +1 असे आपण किती दुर्दैवी आहोत. हा कंपॅरिझनचा भाग आहे, हा मीडियाने वाढवत नेला. म्हणजे जाहिराती जेव्हा बघत होतो साडी सफेद वगैरे इथपर्यंत ठीक होतं, एक साडी जाऊन आणणं, पण आता या 230 कोटी लोकांबरोबर जगाची लोकसंख्या आता 700-750 कोटी आहे, त्यांच्याशी आपण कशी स्पर्धा करणार आहोत? ही कॉम्पिटिशन करणं मुळात चूक आहे. आपण आहोत तसे आनंदात आहोत, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि आपण हे सांगणारी लोक किंवा हा विचार करणारी बुद्धी आपल्याकडे नाही आहे असं नाही आहे, पण आपण जितके तास दिवसातले ते सोशल मीडिया आणि स्मार्टफोन्स वापरतो तितका वेळ आपल्याला या दुःखाच्या आणि त्रासाचे इंजेक्शन्स आपण आपल्याला टोचून घेत असतो. त्याच्यावर उपाय म्हणजे तंत्रज्ञान बंद करायचं का असं अर्थातच नाही आहे. त्याच्यावरचा उपाय एवढाच आहे की तुमचं रिस्ट्रिक्ट करा वेळ त्याच्यावरचा, आणि तुम्ही कशासाठी मीडिया, सोशल मीडिया, इंटरनेट वापरत आहात त्याचे नियम ठरवून घ्या. डिजिटल मिनिमलिझम असं कॅल न्यूपोर्ट नावाच्या एका लेखकाचं पुस्तक आहे, मला वाटतं आता कोणीतरी ते मराठीत करत आहे, पण मी नक्की रेकमेंड करेन की, कारण काय आहे सोशल मीडियामुळे मॅडम हे होतं ते होतं असं तुम्ही सांगताय, पण मग ते कमी करायचा उपाय काय असं पण आहे. मी पुस्तकात त्याच्यावर 2 चॅप्टर्स लिहिलेत, पण आता ते उपाय खूप वेळ सांगता येणं शक्य नाही आहे. आपण शेवटच्या टॉपिककडे वळूया. मीडिया, सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी यातले रोल्स आणि जॉब्स साधारण काय असतील. तर पहिल्यांदा मला इथे ही गोष्ट क्लिअर करायची आहे की मीडिया आणि मास मीडिया आणि सोशल मीडिया हे सगळं वाईटच आहे असं नाही आहे. शेवटी कुठलंही तंत्रज्ञान शाप का वरदान. आपल्याला एकमेकांना जास्तीत जास्त आयुष्य सुखाचं व्हावं, सुविधा मिळाव्यात, एकमेकांशी आपण जास्त कनेक्ट व्हावं, या गोष्टीमुळे किंवा या हेतूनेच ही सगळी डेव्हलपमेंट झाली आहे, आपण नाकारू शकत नाही.
आणि ते बरोबरच आहे. फक्त त्याचे दुष्परिणाम आपण आत्तापर्यंत जास्त आपल्या समोर येत गेलेत. आता करोना काळाचंच पाहायला म्हणजे आता ह्यांनी पण माहिती सांगितली सुरुवातीला. करोना काळात व्हॉट्सॲपसारख्या मीडियाचा किंवा ऑनलाईन मीडियाचा आरोग्याच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात ऑनलाईन आपण काही ना काही मुलं शिकली, आपण एकमेकांशी कनेक्ट राहू शकलो. मागच्या वर्षी तुम्ही पण इथे व्याख्यान ऑनलाईन का होईना अरेंज केलं, लोकांनी एकमेकांना डबे पोचवले. म्हणजे पर्टिक्युलरली जगभर करोना काळात सोशल मीडियाने जी पॉझिटिव्ह सायकोलॉजीमधली भूमिका निभावली आहे ती अचंबित करणारी आहे आणि त्याच्याकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे. तसंच सायकोलॉजीचं पण आहे. सायकोलॉजी असा शब्द जरी कुठूनही मानसशास्त्र असा ऐकू आला ना तरी पहिल्यांदा आपल्या आणि ह्यातही पीडियाचा खूप मोठा रोल आहे, पण पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतो तो फ्रॉइड, त्याचा तो कोच आणि कोणीतरी रुग्ण आहे तो रस्त्यावरून गबाळा वेशात दाढी वाढलेला कोणीतरी फिरतोय. सायकोलॉजीचा हा अर्थ नाही आहे. सायकोलॉजी हा मनोरुग्णांना बरं करण्यासाठीची सायकोलॉजी हा एक भाग त्यातला नक्की आहे, पण त्याचा पुढचा असा आहे की तुमचं आहे ते जीवन, तुम्ही जसे आहात, तुमची पर्सनॅलिटी आणि तुम्ही जे जगताय ते अजून चांगलं कसं करता येईल, पर्सनॅलिटी ग्रोथ किंवा पर्सनल ग्रोथ, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सायकोलॉजीच मदत करते. आणि सायकोलॉजीच्या अनेक याच्यासाठी ब्रांचेस पण आहेत. मी काही ब्रांचेस पटकन सांगते. इंडस्ट्रियल आणि ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी आहे, औद्योगिक मानसशास्त्र. हेल्थ सायकोलॉजी आहे, जेव्हा कुठलाही अपघात किंवा कुठलाही असाध्य रोग होतो, त्याच्यानंतर आता अल्झायमरसारखे प्रकार वाढले आहेत, काहींना कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे, काहींना अपघात होतो, त्याच्यानंतर त्या रुग्णांनी आणि रुग्णाच्या केअर गिव्हर्सनी, कुटुंबियांनी कसं कोपअप करावं याच्यासाठी हेल्थ सायकोलॉजी खूप उपयोगी आहे. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे. सगळे खेळाडू, त्यांना मानसशास्त्राचं खूप मदत घ्यायला लागते. फोरेन्सिक सायकोलॉजी आहे, गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी. माइंड हंटर नावाची नेटफ्लिक्सवर सिरीज होती, त्यांनी गुन्हे कसे घडतात आणि त्या गुन्हेगाराचं मानसशास्त्र कसं लहानपणी कसं जडणघडण होते याच्यावर फार उत्तम ती प्रकाश टाकते. एज्युकेशनल सायकोलॉजी आहे. एज्युकेशन, मुलांच्या मनावर कुठल्या एज्युकेशनचे कसे परिणाम होतात आणि त्यांना आपण काय शिकवायला पाहिजे, पर्यायी शिक्षण काय आहे, याचेही बरेच मानसशास्त्रातले पण पैलू आहेत. चित्रपटांमधली सायकोलॉजी आहे. चित्रकला, त्याचा तुमच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो, संगीताचा कसा परिणाम होतो, साहित्याचा कसा परिणाम होतो, या सगळ्याचा विचार करायला आपण कमी पडतो. अगदी एव्हिएशन सायकोलॉजी, स्पेस सायकोलॉजी, मिलिटरी सायकोलॉजी, रुरल आणि अर्बन सायकोलॉजी. कारण इंडस्ट्रियलायझेशनबद्दल मगाशी बोलताना हा मुद्दा थोडासा माझा राहिला की इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर गावातली लोक शहरांकडे आली आणि त्यांच्यातला एकटेपणा प्रचंड प्रमाणात वाढला. आणि आत्ता आम्हाला IT हा प्रॉब्लेम दिसतो की अत्यंत हुशार, बुद्धिमान मुलं IT असतात, पण केवळ ॲक्सेंट किंवा भाषा चांगली येत नाही म्हणून त्यांच्यातला आत्मविश्वास कमी पडतो आणि त्यांना प्रेझेंटेशन्स देताना किंवा जेव्हा त्यांनी केलेल्या कामाचं त्यांना क्रेडिट मिळायला पाहिजे तेव्हा त्यांना ते मिळत नाही, कारण ते पुढे यायला आणि बोलायलाच बिचकतात. हा अर्बनायझेशनचाच एक भाग आहे आणि त्याच्यावर काम करण्याची खूप गरज आहे. कारण त्यांना त्याचं क्रेडिट मिळत नाही आणि त्यांनी तुम्हाला ज्या वयात ते सगळं मिळायला पाहिजे तेव्हा ते मिळालं नाही तर दीर्घकालीन परिणाम होतात की मला हे मिळत नाही. यांनी त्यांचा आत्मविश्वास, पुढच्या नोकरीत त्यांना जर प्रमोशन मिळणार असेल किंवा जास्त चांगली नोकरी मिळणार असेल तर तो सगळा प्रगतीचा मार्ग खुंटत जातो. त्यामुळे ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाही. कम्युनिटी सायकोलॉजी, सोशल सायकोलॉजीचा मध्ये मी बहुतेक उल्लेख केला असेल. सायकोलॉजी ऑफ वुमेन, पॉलिटिकल सायकोलॉजी असे अनेक प्रकार या क्षेत्रात येऊ घातले आहेत. त्यामुळे मीडिया आणि सायकोलॉजी ही ब्रांच आहे ती 1985 साली मी सुरुवातीला सांगितलं तसं त्या तुलनेने नवीन आहे, पण त्याचा अमेरिका, कॅनडा, नेदरलँड्स आणि युरोपमधल्या काही देशांमध्ये मीडिया सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी असा अभ्यासक्रम पदवीचा सुरू झाला आहे. काही ठिकाणी PhDचा पण असेल, त्याच्यावर मला मात्र अजून नीट माहिती नाही आहे. ह्याच्यातले जॉब्स कुठले आणि कसे असतील याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. तर आता आपण वस्तू अजूनही दुकानात जाऊन घेतो, पण पुढच्या पिढीच्या बाबतीत जर आपण असं पाहिलं तर ती लोक जास्त करून प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ही नेहमी ऑनलाईन विकत घेतात. त्याच्यामुळे ऑनलाईन जेव्हा वस्तू विकायची आहे तेव्हा त्या प्रॉडक्टचं आणि त्या सर्व्हिसचं जे मार्केटिंग करायचं आहे त्याचे सगळे प्रोटोकॉल्स बदलणार आहेत. त्यामुळे मार्केटिंगसाठी
म्हणून मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज ठरवणं, मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज ठरवलेल्या एक्झिक्यूट करणं, त्या एक्झिक्यूट झाल्यानंतर त्याचा सर्व्हे घेणं आणि कुठल्या स्ट्रॅटेजीज उपयोगाला आल्या याप्रमाणे पुढच्या वेळच्या स्ट्रॅटेजीज बदलणं, या सगळ्यासाठी मीडिया सायकॉलॉजीचा खूप उपयोग होतो. त्याच्यानंतर या ऑनलाईन पॉलिसीज त्यांना ठरवायच्या आहेत, त्याच्यामुळे ऑनलाईन दुनियेचा अभ्यास खूप चांगला पाहिजे. खरं म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढं मीडियाचं बोलले ना, त्या सगळ्या शास्त्रांमध्ये मीडिया सायकॉलॉजिस्टला गती थोडीफार असायला पाहिजे. ऑनलाईन सेल्स पर्सन असाही प्रकार वाढेल. आता जर तुम्ही गाडी 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर विकत घ्यायची असेल तर तुम्ही शोरूममध्ये जाता, पण जेव्हा ऑनलाईन एखाद्या माणसाला ती गाडी विकायची असेल तर तुम्ही जस्ट इमॅजिन करा की एक सेल्स पर्सन ऑनलाईन तुमच्याशी येऊन बोलतोय, तो तुम्हाला सगळी त्या शोरूमची सफर घडवून आणतोय आणि तुम्हाला इतरही त्याचे फीचर्स, बऱ्याचदा तो इंटरॅक्टिव्ह सेशन पण असू शकेल आणि तो तुम्हाला उत्तरं देतोय. आता कुठल्याही कंपनीच्या ब्रँडच्या गाडीचं जर हे सगळं शोरूमचं एक जरी मॉडेल उभं करायचं असेल तर त्या ग्राहकाची मानसिकता ओळखून त्याप्रमाणे ते सगळं मॉडेल तयार करायला लागेल आणि प्रत्येक ब्रँडचं आणि प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावात त्या लोकांचा कल ओळखून त्यांना तुम्ही या शोरूमच्या या ॲड्रेसवर जा असं सांगून त्यांना तो द्यायला लागेल. कारण पुण्याची लोकांची मानसिकता आणि मुंबईच्या वेगळी असू शकते, हे लक्षात घेऊन जरी आपण शहरांबद्दलच बोलतोय त्याप्रमाणे त्यांना त्यांचं स्पीच पण बदलायला लागेल त्या सेल्स पर्सनला. आणि याच्यात लँग्वेजेसचा पण प्रश्न आला की तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ती माहिती, मग त्याला तो सबटायटल्स देणार का, त्या गाडीसाठी व्हिडिओज तयार करायला लागतील. कुठलंही, म्हणजे मी गाडीचं एक उदाहरण देते, पण कुठलीही वस्तू ऑनलाईन विकायची हे सुरूच होणार कारण तंत्रज्ञान पुढे जात आहे. त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून मीडिया सायकॉलॉजिस्टच्या नोकऱ्या पटापट याच्यात वाढत जातील. सोशल मीडियाचे नवीन मॅनेजर्स निघतील, कारण आता असं झालं आहे की आपल्या प्रत्येकाला आयडेंटिटी, म्हणजे आपला पत्ता हा तुम्ही रिझ्युमीमध्ये पण तुम्ही हे करता, तुम्ही ते करता, पण तुम्ही कुठल्या कुठल्या साईट्सवर आहात, तुम्ही कशा प्रकारे ॲक्टिव्ह आहात, कुठल्या सोशल मीडिया ॲप्सवर आहात, तुमचा ब्लॉग आहे का, या गोष्टीसुद्धा नोकरी मिळवताना किंवा नोकरी देणारा माणूस हे बघेल. आणि मग तिथे तुमचा प्रेझेन्स हा कसा असावा. म्हणजे आत्ता आम्ही चेष्टेने म्हणतो की इंटरव्ह्यूमध्ये लोक सांगतात की नाही मी अजिबात दारू पित नाही आणि आदल्या दिवशीच फेसबुकवर मित्रांबरोबर दारू पितानाचे फोटो टाकलेले असतात. तर आम्ही म्हणतो की कमीत कमी काहीतरी त्याच्यात कन्सिस्टन्सी आहे असं बघा. हा विनोदाचा भाग झाला, पण तुमचं प्रोफाईल ऑनलाईन तयार करणं आणि हे प्रत्येकाला, म्हणजे समजा मी जर हे सगळं तयार करायचं ठरवलं तर मला त्याच्यासाठी तेवढा वेळ नसेल. त्याच्यामुळे सोशल मीडियावर तुमचा प्रेझेन्स इंडिव्हिज्युअली तयार करणारे मीडिया सायकॉलॉजिस्ट आणि सगळी फौज तिथे लागणार आहे. त्याच्यासाठी सोशल मीडियामधला कंटेंट क्रिएशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे आपण हा विचार फारसा आता तरुण पिढीला हे माहिती आहे, पण तुम्ही फेसबुकवर एखादी पोस्ट टाकता, इंस्टाग्रामवर एखादी टाकता, स्नॅपचॅटवर टाकता, ब्लॉगवर टाकता, तुम्ही पॉडकास्ट तयार करता, तुम्ही लिंक्डइनवर तुमचं प्रोफाईल टाकता, या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे कंटेंट तुमची माहिती टाकलेली असते ती सारखी टाकून चालत नाही. इकडचं कॉपी तिकडे पेस्ट असं नसतं, कारण हे प्रत्येक प्लॅटफॉर्म वापरणारी जे टार्गेट ऑडियन्स आहे, एंड युजर्स आहेत, त्यांची मानसिकता वेगळी असते. त्यामुळे योग्य प्रमाणात, अचूक प्रमाणात कसं होतं की वेबसाईटसाठी कंटेंट तयार करणं हे फील्ड नवीन नाही आहे. कंटेंट क्रिएटर्स ऑलरेडी आहेत, पण त्यांची फौजच्या फौज याच्यासाठी आता लागणार. कारण प्रत्येक माणसाला आपले व्हिडिओज तयार करायचे, प्रोफेशनल व्हिडिओज तयार करायचे. जी लोकांना मोठ्या वेबसाईट्स परवडत नाहीत, त्या फेसबुकसारख्या किंवा इतर स्मॉल ज्या कंपन्या आहेत त्यांना त्यांची वेब पेजेस, त्यांचे व्हिडिओज तयार करून, कारण त्यांनाही पूर्वी त्यांना गरज वाटत नव्हती की आपण ऑनलाईन असायला पाहिजे, पण आता प्रत्येकाला ऑनलाईन असायला पाहिजे. त्याच्यामुळे या क्षेत्रामधले जॉब्स आणि या क्षेत्राची माहिती असणं, त्याचा रिसर्च करता येणं, एज्युकेशनमधलं नवीन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, जसं मी कारच्या सेल्सपर्सनचं सांगितलं, तर नवीन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जर ऑनलाईन उभी करायची असेल तर त्याला साध्या ॲडमिशन जरी ऑनलाईन असतील तरी किती सर्व्हर्सचे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यासाठी या सगळ्या नोकऱ्या आहेत. हेल्थकेअरमध्ये आपण काही प्रमाणात करोना काळात त्याचा अनुभव घेतला, पण आता तुम्हाला ऑनलाईन जर वैद्यकीय सेवा पुरवायच्या असतील तर त्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स या कंटेंटमधून किंवा ऑनलाईन हेल्थकेअर सिस्टीम तयार करताना दूर करायला लागतील.
लॉचा एक खूप मोठा अव्हेन्यू ओपन होतोय, कारण कायद्याच्या बाबतीत असं आहे की आत्ता इंटरनॅशनल लेवलवर या सगळ्या सायबर बुलिंग असेल किंवा हे सगळे जे गुन्हे घडत आहेत किंवा आता धार्मिक दंगली घडत आहेत, सायबर गुन्हे जे आपण म्हणतो त्याचे ठोस असे कुठलेही कायदे नाही आहेत. पण आता यांनी माझ्या धार्मिक भावना दुखावल्या किंवा यांनी मला सायबर बुलिंग केलं याचे खटले प्रचंड प्रमाणात वाढतील आणि त्याला ऑनलाईन कोर्ट्स असतील. पेटंटचा प्रश्न आहे, कारण एकदा कंटेंट तुम्ही आत्ता आपण फार विचार करत नाही, पण कॉपीराईट तुम्ही टाकलेल्या कंटेंटचा कसा ठरवायचा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स कसे ठरवायचे आणि ते एक्झिक्यूट कसे करायचे. त्यामुळे लॉ या क्षेत्रात ऑनलाईन दुनिया कशी वागेल आत्तापर्यंत, म्हणजे इतकी वर्ष झाली तरी त्याच्यात अजूनही कायदे नाही आहेत, पण ती इमर्जिंग ब्रांच आहे. रिसर्च पोझिशन्स याच्यातल्या खूप वाढतील, कारण जे काही रिसर्च करणारी लोक त्यांचा रिसर्च असेल तो सामान्य लोकांपर्यंत त्यांनी केलेला पोचवणं, ते ट्रान्सलेशन करायचं काम पण मीडिया सायकोलॉजिस्टला करायला लागेल. गव्हर्नमेंटमधले पण बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स आणि गव्हर्नमेंटला काही डिक्लेअर करायचं असेल, आता MSCDCL सारख्या काही सर्व्हिसेस ऑनलाईन आहेत पण त्याच्यातसुद्धा खूप त्रुटी असतात. त्या सगळ्या परत ऑनलाईन, परत ती माणसं, परत व्हिडिओज तयार करणं. OTT प्लॅटफॉर्मवरच्या संधी खूप वाढत आहेत, कारण आता पूर्वी जेव्हा चित्रपट तयार व्हायचे तेव्हा आपण तेलुगू आणि तमिळ पिक्चर खरं म्हणजे बघितले असं आपल्याला फारसं आठवत नाही. फारच कोणी कमल हसनचा पिक्चर आहे मला बघायचा आहे किंवा स्पॅनिश वगैरे तर आपण बघत नव्हतो, पण आता केवळ सबटायटल्स, म्हणजे मी कंटेंट म्हणलं तसं केवळ सबटायटल्स तयार करायची आहेत. याचं पण मार्केट, म्हणजे त्याला ज्याला भाषा येते त्याला तो समजा 5 शब्दांचं एक वाक्य तो हिरो किंवा हिरोईन बोलली असेल तर तेवढेच 5 प्रतिशब्द तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिणे. सबटायटल्सची दुनिया आता खूप मोठी झाली आहे, व्हॉइस ओव्हरची दुनिया मोठी झाली आहे, कारण सगळे चित्रपट, बरेचसे भारतीय चित्रपट तरी रिजनल लँग्वेजेसमध्ये येतात. आणि आता मला वाटतं श्रेयस तळपदेंनी पुष्पा चित्रपटाला व्हॉइस ओव्हर केलं होतं, पण ती इंडस्ट्री, कारण तिथे पण खूप जास्त प्रमाणात व्हिडिओज आणि मालिका येतात नेटफ्लिक्स किंवा OTT प्लॅटफॉर्मवर. यूट्यूबवरचे व्हिडिओज आहेत, प्रत्येकाला करायचे आहेत आणि या व्हिडिओज तयार करण्याच्या मागे हा मीडिया सायकोलॉजिस्टचाच भाग आहे असं मी म्हणणार नाही, पण व्हिडिओच्या कन्सेप्ट्स तयार करण्यापासून, तो व्हिडिओ शूट करण्यापासून, त्यातलं साऊंड एडिटिंग असेल, त्यातली इतर प्रकारची एडिटिंग्स असतील, सिनेमॅटोग्राफी असेल, या सगळ्यातली तंत्रज्ञान असेल, आणि हे सगळं शिकून घेणं खूप गरजेचं आहे, कारण या सगळ्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. आणि सतत ह्याच्यातला सगळ्यात परवलीचा शब्द असा आहे की याच्यात चेंज होणार आहे. म्हणजे आपण, माझ्या वडिलांनी एका ठिकाणी 35 वर्ष नोकरी केली, मी एका ठिकाणी 20 वर्ष केली, आता 20 महिनेसुद्धा एक जॉबचं स्वरूप तसं राहणार नाही. युval नोआ हरारी हा लेखक खूप गाजलेला लेखक आहे, त्याने असं म्हणलं आहे की आत्ता आपण जर 40 वर्षाचे असू आणि आपण जेव्हा 65 वर्षाचे होऊ तोपर्यंत, म्हणजे मी या नोकऱ्यांच्या डेसिग्नेशनची तुम्हाला नावं थोड्या प्रमाणात आत्ता सांगू शकते, पण तो असं म्हणतोय की नोकऱ्यांचं स्वरूप इतकं बदलत जाणार आहे, कारण कालचा ट्रेंड आज चालत नाही अशा पद्धतीने वेग भयंकर वाढलेला आहे. आणि ह्यानी एक मोठा डिव्हाइड झाला आहे, तो म्हणजे डिजिटल नेटिव्ज आणि डिजिटल इमिग्रंट्स. तर डिजिटल नेटिव्ज म्हणजे 2000 नंतर जी जन्माला आलेली पिढी आहे. डग्लस रश्कोफ नावाच्या लेखकाने हा शब्द वापरला आहे. ते हातात मोबाईल घेऊन जन्माला आले, त्यांना सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतात, म्हणजे आणि डिजिटल इमिग्रंट्स जे आहेत ते आपल्याला त्या दुनियेमधले सगळ्या गोष्टी खूप नवीन वाटतात. अजून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत कित्येकांचे पालक कम्फर्टेबल नसतात, ईमेल छापून आणा असं अनेक जण पूर्वीचे बॉस सांगतात, आणि त्यामुळे त्यांना त्या गोष्टीबद्दल तितका कम्फर्ट वाटत नाही. आणि इकडे तो चेंज मात्र खूप भयानक वेगाने होत चालला आहे. त्याच्यामुळे जर हरारीसारखा माणूस म्हणत असेल की आपल्याला कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या तयार होतील हे कळत नाही आहे आणि तो वेग, तर आपल्यामध्ये म्हणजे तरुणांमध्ये कुठल्या क्वालिटीज इम्बाईब करायला पाहिजे, त्याची एक 45 मिनिटाची मुलाखत आहे, तर तो म्हणतो की 2 गोष्टी पाहिजेत की रेझिलियन्स, बदलाला सामोरं पटापट जाण्याची तुमची मानसिकता, लवचिकता वाढवा, आणि दुसरं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स वाढवा. आणि इमोशनल इंटेलिजन्स हा मानसशास्त्राशी संबंधित आहे. त्याच्यामुळे या 2 गोष्टींची पुढच्या जगात जास्तीत जास्त गरज भासणार आहे. मीडिया सायकोलॉजी आणि टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली या गोष्टीचा विचार केला तर इंडस्ट्री 4.0 मधले पॉईंट्स मी मांडले नाही आहेत, कारण तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, पण या सगळ्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता हे सगळं आहेच. आणि सर्वात शेवटी हे
लक्षात घ्यायला हवं, इथे मी समारोप करते, की एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी निर्माण झालं असं मी मगाशी म्हणलं. तंत्रज्ञान हे या सगळ्याचं निदर्शक आहे, पण शेवटी तंत्रज्ञान हे शाप जास्त वाटायला लागण्यापेक्षा तंत्रज्ञान हे वरदान वाटेल अशी टीम, ह्युमन माणसांची टीम, माणूस म्हणून जास्त आपण एकमेकांना हातात हात घालून पुढे जायला पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा रोल मीडिया सायकॉलॉजिस्टना करायला लागणार आहे आणि तो ते कसा निभावतात ते आपण बघूया. थँक्यू. अत्यंत माहितीपूर्ण आणि वेगळा विषय तुम्ही खूप सोप्या भाषेत मांडला. आजकालच्या काळात जिथे माध्यमे खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात तिथे त्यांचे फायदे तोटे सर्वांना माहीत असणं किती गरजेचं आहे हे आजच्या व्याख्यानातून तुम्ही सांगितले. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद नीलांबरी.